गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण जनरल फार्मॅकोलॉजी मधील नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. तर CCMP एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच. त्याचबरोबर काही शॉर्ट नोट्स त्यावर येऊ शकतात, जसं 2 मार्कासाठी जे क्वेश्चन आहे त्यामध्येही एखादा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन विषयी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज टेराटोजेनेसिटी, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ टेराटोजेनेसिटी, व्हॉट इज इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, व्हॉट इज इनटॉलरन्स. तर अशा प्रकारचे 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतात. लॉंग क्वेश्चनचा जर विचार केला तर क्वेश्चन मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर पहिलं, डिफाईन ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. ओके, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन डिफाईन करा. ओके, डिफरन्स बिटवीन टाईप ए अँड टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आणि त्यानंतर एक्सप्लेन एनी 6 ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. पण त्यामध्ये डेफिनेशन, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय ते आपण पहिले पाहणार आहोत. तर आपण पाहिलं की फार्मॅकोडायनेमिक्स म्हणजे व्हॉट द ड्रग डज टू द बॉडी, आणि यामध्ये मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आपण ड्रगचे येतात हे पाहिलेलं आहे. तर एखादा ड्रग दिल्यानंतर एका पर्टिक्युलर डिसीजमध्ये तो बेनिफिशियल इफेक्ट प्रोड्यूस करेलच, परंतु त्याचबरोबर तो ड्रग काही जे आपल्याला जे इफेक्ट्स आपल्याला गरजेचे नाहीत आपल्या बॉडीसाठी, तेही प्रोड्यूस करू शकतो. त्याला आपण हार्मफुल इफेक्ट म्हणतो. बरोबर आहे. तर हे प्रत्येक ड्रगच्या बाबतीत घडू शकतं. म्हणजे कोणताच ड्रग हा सेफ नसतो. तो आपण कसा यूज करतो त्यावर त्याचं सर्व इफेक्ट डिपेंड असतात. जरी आपण ड्रग थेरॅप्युटिक रेंजमध्ये यूज केला तरीही काही ड्रग्स हे हार्मफुल इफेक्ट दाखवू शकतात, आणि त्यालाच आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असं म्हणतो किंवा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणतो. तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनला दुसऱ्या भाषेत ॲडव्हर्स इफेक्ट असंही सोप्या भाषेत आपण म्हणू शकतो. तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय, ओके, त्याची डेफिनेशन आपण पाहणार आहोत. तर व्हॉट इज ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन? इट इज any noxious, undesired, unintended effect of the drug. Okay, what is adverse drug reaction? Adverse drug reaction is any noxious, undesired, or unintended effect of the drug which occurs at a doses. ते कोणत्या डोसेसला येतात? Which we normally use for either prophylaxis point of view, treatment point of view, diagnosis point of view, or for modification of physiological state. तर त्याला आपण त्या इफेक्टला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो. म्हणजे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की 3 प्रकारचे इफेक्ट ड्रगमुळं आले, 3 पैकी कोणताही आला तर त्याला आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो. कोणते इफेक्ट? नॉक्झियस, अनडिझायर्ड और अनइंटेंडेड इफेक्ट ऑफ द ड्रग. आणि कधी येणार? जेव्हा आपण जे ड्रग आपण नॉर्मल डोसमध्ये यूज करतो, प्रोफेलॅक्सिस पॉईंट ऑफ व्ह्यू, ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा डायग्नोसिस पॉईंट ऑफ व्ह्यू, किंवा एखादी फिजिओलॉजिकल स्टेट मॉडिफाय करायची असेल त्यासाठी यूज करत असू, आणि त्यावेळेस नॉक्झियस, अनडिझायर्ड किंवा अनइंटेंडेड इफेक्ट आले तर त्याला आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन असं म्हणतो. आता नॉक्झियसचा अर्थ आहे हार्मफुल. अनडिझायर्ड म्हणजे आपली इच्छा नसते की ते इफेक्ट यावे म्हणून. अनइंटेंडेड, आपलं इंटेन्शनही नसतं की ते इफेक्ट पेशंटमध्ये यावे म्हणून. तर नॉक्झियस, अनडिझायर्ड आणि अनइंटेंडेड हे 3 वर्ड डेफिनेशन मध्ये आलेच पाहिजे. कोणते 3 वर्ड? नॉक्झियस, अनडिझायर्ड, अनइंटेंडेड इफेक्ट ऑफ ए ड्रग. कधी येतील? दिस इफेक्ट सीन when we use drug
at a dose which is required for diagnosis, prevention, treatment or for modification of physiological state. ओके. तर ही झाली ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची डेफिनेशन. ओके. तर डेफिनेशन मध्ये परत एकदा सांगतो, नॉक्झियस, अनइंटेंडेड, अन अनडिझायर्ड इफेक्ट ऑफ द ड्रग. ओके. नॉक्झियस, अनडिझायर्ड, अनइंटेंडेड इफेक्ट ऑफ द ड्रग. ठीक आहे. वायवा जर डेफिनेशन विचारली ती तुम्हाला आली पाहिजे. डिफाईन एडीआर. तर ऍटलिस्ट इतकं जरी सांगितलं की नॉक्झियस, अनडिझायर्ड, अनइंटेंडेड इफेक्ट ऑफ द ड्रग, तरीही चालू शकतं व्हायवामध्ये. थेरीमध्ये तुम्हाला डिटेल डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. ओके. आता हे जे अनडिझायर्ड, अनइंटेंडेड किंवा नॉक्झियस इफेक्ट आहे, हे काही ड्रग दिल्या दिल्या घडू शकतात. काही वेळेस प्रोलॉंग ट्रीटमेंट दिल्यानंतर ते ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन दिसून येऊ शकते. आणि काही वेळेस ड्रग स्टॉप केल्यानंतरही ती ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन दिसून येऊ शकते. म्हणजे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मे डेव्हलप प्रॉम्प्टली or after prolonged use of medication or even after stoppage of the drug. तर त्यामध्ये जे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे त्या दोन ग्रुपमध्ये डिव्हाइड केल्या जातात. टाईप ए अँड टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. आता सीसीएमपी पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एमबीबीएस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला टाईप ए आणि टाईप बी ह्या दोन ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन माहीत असल्या तरी चालतात. तर काही बुक्समध्ये टाईप सी, टाईप डी, टाईप ई पण मेन्शन केले आहे, परंतु ते तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, सीसीएमपी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्याची गरज नाही आहे. आपण फक्त टाईप ए आणि टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन वर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या दोन टाईप विषयी तुम्हाला माहित पाहिजे. आता ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या दोन ग्रुप मध्ये डिव्हाइड करून केलेल्या आहेत, त्या टाईप ए आणि टाईप बी. आता टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे काय आणि टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे काय आणि त्यांच्यातला फरक काय, हे एक्झाम मध्ये लॉंग क्वेश्चनचा पार्ट असणार आहे. तर टाईप ए ला ए फॉर अगमेंटेड असं म्हणतात. टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनला अगमेंटेड ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन असंही म्हणतात. टाईप डी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनला टाईप बी, बी फॉर बिझेरी, बिझेरी असंही म्हणतात. बिझेरी म्हणजे हेपाझार्ड. ओके. तर टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन ह्या प्रेडिक्टेबल असतात. टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन अनप्रेडिक्टेबल असतात. ओके. तर त्याचे एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल ते ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन. तर टाईप एचं एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सपोज पेशंट बीटा ब्लॉकरवर आहे. ओके. तर बीटा ब्लॉकर आपण कशासाठी यूज करतो हे तुम्हाला माहित आहे. बीटा ब्लॉकर आपण हायपरटेन्शन साठी यूज करतो. बीटा ब्लॉकर्स आपण अरेथमिया मध्येही यूज करतो. ठीक आहे. ओके. तर ते ब्लड प्रेशर डिक्रीज करून हायपरटेन्शन मध्ये इफेक्टिव्ह आहे. अरेथमिया मध्ये ते जो हार्ट रेट वाढलेला आहे ते कंट्रोल करतात. मग बीटा ब्लॉकरचे कोणते ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित आहेत? बीटा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट माहिती आहे तुम्हाला? ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया, व्हेरी गुड. तर ब्रॅडिकार्डिया जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे बीटा ब्लॉकरचा, तर हा कोणत्या टाईपचा आहे? टाईप ए आहे का टाईप बी आहे, हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तर ब्रॅडिकार्डिया, आता बीटा ब्लॉकर्स काय करतात? बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात, हे आता आपल्याला माहित झालेलं आहे. आणि हार्टवर बीटा वन रिसेप्टर असतात. जनरली आपण जर विचार केला की हार्टवरचे बीटा वन रिसेप्टर कोणत्या फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मॉलिक्युलने ऍक्टिव्हेट होतात, तर ऍड्रेनलिन, नॉर ऍड्रेनलिन. सिम्पॅथेटिक सिस्टीमचा ऍक्शन बीटा वन रिसेप्टर थ्रू होते आणि जनरली ते सिम्पॅथेटिक सिस्टीम हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट करतो, तो अगोनिस्टिक इफेक्ट आहे. तर बीटा ब्लॉकर हे बीटा वन रिसेप्टर ब्लॉक करतं हार्टवरचे. आणि बीटा ब्लॉकर हे ऍड्रेनलिन नॉर ऍड्रेनलिनचे ऍक्शन बीटा वन रिसेप्टरवर होऊ देत नाही आणि हार्टवर इन्हिबिटरी इफेक्ट येतो. आणि इन्हिबिटरी इफेक्ट मध्ये हार्टचं इम्पल्स जनरेशन कमी होतं, एव्ही कंडक्शन कमी होतं. ओके. आणि कॉन्ट्रॅक्शन कमी होतं. तर इम्पल्स जनरेशन कमी झाला तर हार्ट रेट काय होईल? कमी होईल. ओके.
आणि हार्ट रेट कमी झाला तर पेशंटला कोणता ऍडव्हर्स इफेक्ट दिसेल? ब्रॅडिकार्डिया. म्हणजे ब्रॅडिकार्डिया ऍडव्हर्स इफेक्ट हा बीटा ब्लॉकरच्या ऍक्शनशी रिलेटेड आहे का? नाही आहे. बीटा ब्लॉकरचे ऍक्शन हार्टवर इन्हिबिटरी ऍक्शन आहे. बीटा ब्लॉकर हार्ट रेट कमी करतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतात, ओके, एव्ही कंडक्शन कमी करतात. तर हार्ट, ओके, तर हार्ट रेट जो आहे, इम्पल्स जनरेशन कमी झालं तर हार्ट रेट कमी होणार आहे. म्हणजे बीटा ब्लॉकरचं जर तुम्हाला थोडक्यात, बीटा ब्लॉकरचा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे ब्रॅडिकार्डिया, इट इज रिलेटेड विथ द ऍक्शन ऑफ द ड्रग. इट इज रिलेटेड विथ द ऍक्शन ऑफ द ड्रग. ओके. आता बीटा ब्लॉकर ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस कधी जास्त असतील? जेव्हा आपण बीटा ब्लॉकरचा डोस हा वाढवला, त्यावेळेस ब्रॅडिकार्डियाची रिस्क वाढते. बरोबर आहे. म्हणजेच कमी डोसला यूज केला तर चान्सेस कमी आहे, थोडा डोस वाढला चान्सेस वाढतील, अजून डोस वाढला चान्सेस वाढतील. बरोबर आहे. तर यामध्ये काय आहे की बीटा ब्लॉकर ब्रॅडिकार्डिया करतं, हे आपण बीटा ब्लॉकरच्या ऍक्शन जी आहे हार्टवरची इन्हिबिटरी, त्यावरून प्रिडिक्ट करू शकतो की बीटा ब्लॉकर हे ब्रॅडिकार्डिया करणार. ओके. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन वरून आपण त्या ड्रगचा ऍडव्हर्स इफेक्ट प्रिडिक्ट करतोय. ओके. तर अशा टाईपचे ऍडव्हर्स इफेक्टला आपण टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतो. आणि ते ऍडव्हर्स इफेक्ट हे प्रेडिक्टेबल असतात. आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट डोस रिलेटेड असतात. म्हणजे डोस वाढवला तर ऍडव्हर्स इफेक्टची रिस्क वाढते, चान्सेस वाढतात. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शनशी रिलेटेड जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे, ओके, फार्मॅकोलॉजिकल, ते टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये येतात. ते ऍडव्हर्स इफेक्ट प्रेडिक्टेबल असतात. तुम्हाला जर ड्रगची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन माहीत असेल, त्यावरून तुम्ही ऍडव्हर्स इफेक्ट प्रेडिक्ट करू शकतात. ओके. आणि हे ऍडव्हर्स इफेक्ट हे डोस रिलेटेड असतात, डोसशी रिलेटेड असतात. ओके. तर हे झाले टाईप ए ऍडव्हर्स इफेक्टचे तीन इम्पॉर्टंट गोष्टी. टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट हे प्रेडिक्टेबल आहे. टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट हे डोस रिलेटेड आहेत. ओके. आणि टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये डोस वाढवला तर ऍडव्हर्स इफेक्ट पण चान्सेस वाढता, ऍडव्हर्स इफेक्टची सिव्हिरिटी वाढते. त्यामुळे टाईप ए ऍडव्हर्स इफेक्टला आपण अगमेंटेड ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन असंही म्हणतो, अगमेंटेड. ओके. आणि हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ द ड्रगशी रिलेटेड आहे. तर टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट आर रिलेटेड विथ फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ द ड्रग. आणि जर आपण सिनेरिओ पाहिला तर टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट हे जास्त कॉमन आहे टाईप बी ऍडव्हर्स इफेक्ट पेक्षा. ओ- ओके. आणि त्यांची मॉर्टेलिटी ही कमी आहे. तर इन्सिडन्स जास्त आहे, परंतु मॉर्टेलिटी कमी आहे. तर हे झालं टाईप ए ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे आपण ते फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन ड्रगची माहीत असेल तर त्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हे ऍडव्हर्स इफेक्ट त्या पेशंटमुळे, त्या ड्रगने होऊ शकतात. तर असे ऍडव्हर्स इफेक्टला आपण टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन असं म्हणतो. टाईप बी टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन जे आहे त्याला बिझॅरी असं म्हणतो. ओके. आणि ह्या अनप्रिडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे. म्हणजे आपण ड्रगच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स वरून आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, पेनिसिलिन नावाचा जो ड्रग आहे, पेनिसिलिन नावाचा ड्रग आपण कशासाठी यूज करतो? अँटीबायोटिक म्हणून. म्हणजे ते मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणारा ड्रग आहे. ओके. ही त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. आणि त्यावरून आपण त्याचा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे पहा, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. तर आपण हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन पेनिसिलिनची प्रेडिक्ट करू शकतो का? कोणत्या पेशंटमध्ये होईल, कोणत्या नाही? नाही करू शकत, कारण ही त्या पेनिसिलिनच्या ऍक्शनशी रिलेटेड नाहीये. त्यामुळे तो ऍडव्हर्स इफेक्ट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की पेनिसिलिन जी हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन होते ही पेनिसिलिनच्या ऍक्शनशी रिलेटेड नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इट इज नॉट डिपेंड ऑन द डोस ऑफ द पेनिसिलिन. इव्हन पेनिसिलिनचा डोस आपण लो डोसला जरी यूज केला तरी पण एखाद्याला हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन यायची असेल तर लो डोसला पण येऊन जाणार आहे. म्हणजे टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन जे आहे त्या डोस रिलेटेड नसतात. ओके. आणि त्या आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. एक्झाम्पल, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांना बिझेरी म्हणतात. बिझेरी म्हणजे हॅपॅझार्ड.
Okay, and these are not related with the dose of the drug. ओके. तर टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ज्या आहेत त्या अनप्रिडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ज्या असतात आपण ज्या प्रिडिक्ट करू शकत नाही त्या टाईप बी मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ह्या डोसशी रिलेटेड नसतात. इव्हन कमी डोसला जरी आपण यूज केलं तरी पेशंटला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन येऊ शकते. फॉर्च्युनेटली त्यांचा इन्सिडन्स कमी आहे. जर मॉर्टॅलिटीचा विचार केला तर टाईप ए आणि टाईप बी मध्ये मॉर्टॅलिटी टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची जास्त आहे. तर इन्सिडन्स हा टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचा जास्त आहे. म्हणजे जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन दिसतात त्यात जास्त ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या टाईप ए प्रकारच्या असतात. टाईप बी चा इन्सिडन्स हा लो आहे. परंतु जर मॉर्टॅलिटीचा विचार केला तर मॉर्टॅलिटी जास्त टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनशी रिलेटेड आहे. ओके. आता यानंतर टाईप ए आणि टाईप बी मधला फरक जो आहे. टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन का होतात तर इट इज नथिंग बट द एक्सटेन्शन ऑफ फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. ड्रगचे जे ऍक्शन आहे तिचे त्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शनचं एक्सटेन्शन होतं. आणि टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जे आहेत याचं एक्झॅक्ट कारण काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असे आहेत की त्याचं माहीत नसतं. काही ठिकाणी जेनेटिक कॉज असतो, काही ठिकाणी ॲलर्जिक कॉज असतो, काही ठिकाणी इम्युनॉलॉजिकल कॉज असतो. परंतु आपण त्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन प्रिडिक्ट करू शकत नाही. मग आता टाईप ए आणि टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मध्ये ज्या टाईप ए प्रकारच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे तसं एखादी आता बीटा ब्लॉकरने ब्रॅडिकार्डिया नावाचं साईड इफेक्ट झाला तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल. तर आपण बीटा ब्लॉकरचा डोस जर ऍडजस्ट केला तर ती ब्रॅडिकार्डिया इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे आपल्याला बीटा ब्लॉकरचा डोस कमी करावा लागेल. म्हणजे त्यामध्ये टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची जर ट्रीटमेंट आपल्याला विचारली तर त्यामध्ये डोस ऍडजस्टमेंट इज द की. टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मध्ये आपल्याला तो ड्रग स्टॉपच करणं गरजेचं असतं. आपण तो कंटिन्यू करू शकत नाही. तर ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू तो डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा डिफरन्स आहे टाईप ए आणि टाईप बी मधला. टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या क्वांटिटेटिव्ह असतात. टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या क्वालिटेटिव्ह असतात. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. ओके. आणि टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे बीटा ब्लॉकर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॅडिकार्डिया. टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं एक्झाम्पल तुम्ही सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. किंवा अजून एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर हॅलोथेन नावाचा जो जनरल अॅनेस्थेटिक एजंट आहे तो दिल्यानंतर काही पेशंटमध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया होतो. सगळ्याच पेशंटमध्ये होत नाही. हा ऍडव्हर्स इफेक्ट फार कमी लोकांमध्ये दिसतो. इन्सिडन्स फार कमी आहे. हॅलोथेन इंड्यूस मॅलिग्नंट हायपरथर्मिया तो कोणामध्ये दिसतो तर ज्या पेशंटमध्ये रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल आहे, जेनेटिक बेसिस आहे त्याला, आणि त्या पेशंटमध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया हे हॅलोथेनमुळे दिसून येतो. तर लाखामध्ये एखाद्या दोन पेशंटला ते दिसतं म्हणून त्याचा इन्सिडन्स कमी आहे. ओके. तर मॅलिग्नंट हायपरथर्मिया विथ हॅलोथेन हे टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. ते टाईप ए आणि टाईप बी मधला फरक लक्षात आला का तुमच्या? टाईप ए ला आपण अगमेंटेड म्हणतो, टाईप बी ला आपण बिझॅरी म्हणतो. बिझॉरी. ओके. टाईप ए आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्या डोस रिलेटेड असतात. त्यांचा इन्सिडन्स जास्त असतो परंतु मॉर्टेलिटी कमी असते. आणि हे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ऑफ द ड्रगचं एक्सटेन्शन असतं. आणि डोस ऍडजस्टमेंट इज द ट्रीटमेंट. ह्या क्वांटिटेटिव्ह टाईपचे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतात. एक्झाम्पल बीटा ब्लॉकर प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया. टाईप बी ह्या अनप्रेडिक्टेबल ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे. दीज आर नॉट रिलेटेड विथ डोस. अनप्रेडिक्टेबल आहेत, डोसशी रिलेटेड नाही. त्यांचा इन्सिडन्स लो असतो परंतु मॉर्टेलिटी हाय आहे. आणि टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जनरली हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन किंवा जेनेटिक कॉज असतो त्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनला. काही इम्युनॉलॉजिकल टाईपच्या ज्या रिॲक्शन आहे
ॲलर्जिक टाईपच्या रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या टाईप बी मध्ये येतात. त्याला क्वालिटेटिव्ह टाईप ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतात. आणि टाईप ए ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन जर दिसली तर ती कमी करण्यासाठी आपल्याला त्या ड्रगचा डोस ऍडजस्टमेंट केला तरी चालू शकतं. टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या ट्रीटमेंटचा जर विचार केला तर आपण तो ड्रग कंटिन्यू करू शकत नाही, आपल्याला तो स्टॉप करावा लागतो. ओके, तर हे टाईप ए आणि टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचे डिफरन्स आपण बघितलेला आहे. लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन वेगवेगळे आपण डिस्कस करणार आहोत. 12 ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्यामध्ये काय काय येणार आहे? साईड इफेक्ट आहे, सेकंडरी इफेक्ट आहे, टॉक्झिक इफेक्ट आहे, इंटॉलरन्स, इडिओसिंक्रेसी, हायड्रोजेनिक ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रग ॲलर्जी, ड्रग डिपेंडन्स, ड्रग विड्रॉवल रिॲक्शन, म्युटाजेनिसिटी अँड कार्सिनोजेनिसिटी, टेराटोजेनिसिटी अँड फोटोसेन्सिटिव्हिटी. आता हे 12 ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन कशा लक्षात ठेवायचे, एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. ओके, तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मी त्या ट्रिकनी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सोपं आहे ते लक्षात ठेवायला. ओके, इफेक्ट्स ऑफ ड्रग इंड्यूस इफेक्ट्स ऑफ ड्रग्स इंड्यूस एम टी पी. एमटीपीचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. ओके, तर आपण ते ड्रग देऊन पण एमटीपी करू शकतो. तर इफेक्ट्स ऑफ ड्रग इंड्यूस एमटीपी हे एक निमोनिक मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. इफेक्ट्स ऑफ ड्रग इंड्यूस एमटीपी. तर इफेक्ट्स वरून 3 एडीआर लक्षात ठेवायचे आहे, ड्रग वरून 3 लक्षात ठेवायचे आहे, इंड्यूसच्या आय वरून 3 लक्षात ठेवायचे आहे आणि एमटीपीचे 3 लक्षात ठेवायचे आहेत. असे 12 आहे. तर इफेक्ट्स मध्ये कोणते येतात? साईड इफेक्ट्स, ओके, सेकंडरी इफेक्ट्स आणि टॉक्झिक इफेक्ट. हे 3 इफेक्ट्सशी रिलेटेड आहे. तर 3 इफेक्ट, साईड इफेक्ट, सेकंडरी इफेक्ट, टॉक्झिक इफेक्ट. ओके, आता ड्रग रिलेटेड काय आहे? तर ड्रग ॲलर्जी, ड्रग डिपेंडन्स आणि ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. ड्रग वरून 3 आहेत, ड्रग ॲलर्जी, ड्रग डिपेंडन्स आणि ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. इंड्यूस आय वरून 3 आहे. ओके, आय वरून 3 आहे. ओके, इंटॉलरन्स, इडिओसिंक्रेटी रिॲक्शन आणि आयट्रोजेनिक म्हणजे फिजिशियन इंड्यूस. तर आय वरून 3 आहे, इंटॉलरन्स, इडिओसिंक्रेसी रिॲक्शन अँड आयट्रोजेनिक. MTP, M for mutagenicity and carcinogenicity, T for teratogenicity and P for phototoxicity. तर असे 12 प्रकारचे एडीआर आपण पाहणार आहोत. लक्षात आले? हे 12 नावं कसे लक्षात ठेवायचे? ओके, 12 नावं कसे लक्षात ठेवायचे, लक्षात आलंय? येस सर. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 6 जरी माहीत असेल आणि त्याच्यातलं एक्झाम्पल त्या इफेक्ट ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं, तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. पण 2 मार्कला कसं आहे की स्पेसिफिक विचारू शकतात, टेरेटोजेनिसिटी, आयडिओसिंक्रेसी, इंटॉलरन्स असे क्वेश्चन, हायड्रोजेनिक डिसीज असे तुम्हाला विचारू शकतात. ओके, तर त्यातल्या त्यात टेरेटोजेनिसिटी ही सर्वांना माहीतच पाहिजे. ओके, टेरेटोजेनिसिटी. तर एक वन बाय वन आपण सर्व पाहूया आणि त्यातलं एक मिनिट. तर वन बाय वन आपण सर्व ऍडव्हर्स इफेक्ट पाहणार आहोत आणि त्याचे एक्झाम्पल पाहणार आहोत. जस्ट एक मिनिट, मी परत स्टार्ट करतो, एक मिनिटात. स्टार्ट करूया आपण. आता पहिले 3 इफेक्ट्स आपण पाहणार आहे, साईड इफेक्ट्स, सेकंडरी इफेक्ट आणि टॉक्झिक इफेक्ट. तर साईड इफेक्ट हे, याची डेफिनेशन काय आहे सिंपल वर्ड मध्ये की अनवॉन्टेड, ऑफन अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट्स ऑफ द ड्रग सीन ॲट थेरापेटिक डोसेस. म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे काय? अनवॉन्टेड इफेक्ट, अनअवॉइडेबल इफेक्ट ड्रगचे कधी दिसतील? जेव्हा आपण ड्रग कोणत्या डोस मध्ये यूज करतोय? थेरापेटिक डोस. म्हणजे जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण डोसेस यूज करतो, तर आपण
थेरॅपेटिक रेंजमध्येच यूज करतो, आपण काय हायर डोस यूज करत नाही. त्यामुळं आपण जे पण ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन त्या थेरॅपेटिक डोसला येतात त्याला आपण साईड इफेक्ट्स असं म्हणतो. बरोबर आहे. तर साईड इफेक्ट्स म्हणजे अनवॉन्टेड अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट सीन ॲट थेरॅप्युटिक डोस. बरोबर आहे. ओके. समजा अनवॉन्टेड अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट्स ॲट हायर डोस आले, अबो थेरॅप्युटिक डोसला आले, तर त्याला आपण टॉक्झिक इफेक्ट असं म्हणतो. ओके. म्हणजे टॉक्झिक इफेक्ट आणि साईड इफेक्ट्स मध्ये फरक काय आहे लक्षात आला. साईड इफेक्ट कोणत्या डोसला येतात, थेरॅप्युटिक डोसला. दीज आर द अनवॉन्टेड अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट सीन ॲट थेरॅप्युटिक डोसेस. टॉक्झिक इफेक्ट्स, these are the unwanted unavoidable pharmacodynamic effects seen at अबोथेरापिटिक डोस किंवा आपण म्हणू शकतो टॉक्झिक डोस. लक्षात आलं सोप्या भाषेत. तर अबोथेरापिटिक डोस यूज केला आहे ड्रग, तर त्यावेळेस जे अनवॉन्टेड इफेक्ट येतात त्याला आपण टॉक्झिक इफेक्ट असं म्हणतो. आणि थेरॅपेटिक डोसमध्ये ड्रग यूज केला आणि त्यावेळेस जर अनवॉन्टेड अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट आले ड्रगचे, तर त्याला साईड इफेक्ट असं म्हणतात. ओके. आता एखादं एक्झाम्पल साईड इफेक्टचं तुम्हाला देता येईल. बीटा ब्लॉकर प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया. लक्षात आलं. बीटा ब्लॉकर प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया. एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता त्रिपाठीमध्ये केडी त्रिपाठीमध्ये साईड इफेक्ट मध्ये ना 3 प्रकारचे साईड इफेक्ट एक्सप्लेन केले. ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल. तुम्हाला साईड इफेक्टचं एक एक्झाम्पल बीटा ब्लॉकर प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. पण आता त्रिपाठीमध्ये काय दिलेलं आहे किंवा शानबागमध्ये दिलं असेल की ह्या साईड इफेक्ट मध्ये 3 प्रकारचे साईड इफेक्ट त्यांनी एक्सप्लेन केले आहे. तर एक आपल्याला ओरिएंटेशन येण्यासाठी मी ते डिस्कस करणार आहे. तर हे जे साईड इफेक्ट्स आहे हे टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे का टाईप बी. तर साईड इफेक्ट्स जे आहे ते आपण ड्रगच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्सहून प्रेडिक्ट करू शकतो. ओके. ते डोस रिलेटेड आहे म्हणजे ते टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे साईड इफेक्ट. ओके. आणि डोस ऍडजस्टमेंट इज द की. ओके. आता साईड इफेक्ट 3 प्रकारचे कसे आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर साईड इफेक्टचे 3 ग्रुप केडी त्रिपाठीत दिलेत. ओके. आता साईड इफेक्ट बेस्ड ऑन द सेम ऍक्शन विच इज इन्व्हॉल्व इन थेराप्युटिक इफेक्ट. म्हणजे एखाद्या कंडिशन मध्ये आपण ड्रग देत आहोत आणि त्या कंडिशन मध्ये ड्रग ज्या ऍक्शननी इफेक्टिव्ह आहे, बरोबर आहे, ज्या ऍक्शनमुळे थेराप्युटिक इफेक्ट येतो त्याच ऍक्शनमुळे साईड इफेक्ट येतो. म्हणजे साईड इफेक्ट बेस्ड ऑन सेम ऍक्शन विच इज इन्व्हॉल्व इन द थेराप्युटिक इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, आपण जनरल अॅनेस्थेटिक एजंट देतो. ओके. ज्यावेळेस सर्जरी करायची असते तेव्हा अॅनेस्थेशिया इंड्यूस करायला जीए देतो. तर जनरल अॅनेस्थेटिक एजंट देताना काय होतं की काही जनरल अॅनेस्थेटिक एजंट सिक्रेशन करतात आपल्या शरीरामध्ये. तर त्या जनरल अॅनेस्थेटिक एजंटचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते अवॉइड करण्यासाठी काही ड्रग आपण जनरल अॅनेस्थेटिक एजंट देण्याच्या आधी देतो. त्याचं पर्पज असं असतं की ते ड्रग दिल्यामुळं जनरल अॅनेस्थेटिक एजंटचे साईड इफेक्ट आपण कमी करू. तर अशा ड्रग्स जे जनरल अॅनेस्थेटिक एजंट देण्याच्या आधी आपण देतो जेणेकरून जनरल अॅनेस्थेटिक एजंटचे ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतील, त्याला प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन असं म्हणतात. प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन. त्यामध्ये ॲट्रोपिन नावाचा ड्रग आपण यूज करतो एका पर्पजसाठी. तर ॲट्रोपिन इज ए प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन. का यूज करतो, तर जनरल अॅनेस्थेटिक एजंट काही दिल्यानंतर सिक्रेशन वाढतं, रेस्पिरेटरी सिक्रेशन इन्क्रीज होतं. तर ते कमी होण्यासाठी आपल्याला अँटी सिक्रेटरी ऍक्शन वाला ड्रग पाहिजे. तर त्यासाठी आपण काय देतो, ॲट्रोपिन. म्हणजे ॲट्रोपिन रेस्पिरेटरी सिक्रेशन कमी करतं. ओके. त्याला अँटी सिक्रेटरी ऍक्शन आहे त्यामुळे तो बेनिफिशियल आहे. परंतु त्याच ऍक्शनमुळे साईड इफेक्ट पण येऊ शकतो आणि तो साईड इफेक्ट आहे ड्रायनेस ऑफ माउथ. जे सलायवरी सिक्रेशन आहे ते कमी झाल्यामुळे ॲट्रोपिन ड्रायनेस ऑफ माउथ करतो. म्हणजे ॲट्रोपिन ज्या ऍक्शनमुळं थेराप्युटिक इफेक्ट दाखवतो त्याच ऍक्शनमुळं ॲट्रोपिनचा एक साईड इफेक्ट येतो, ड्रायनेस ऑफ माउथ. दुसरं आहे अजून एक एक्झाम्पल जे जे साईड इफेक्ट त्यामध्ये
बेस आहे थेरापिटिक इफेक्टशी रिलेटेड ऍक्शनवर. त्यामध्ये काय आहे, दुसरं एक्झाम्पल जीटीएन. ओके, जीटीएन आपण कशात यूज करतो? अंजायना. तर तुम्हाला माहिती आहे जीटीएन अंजायना मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे? कोणत्या मेकॅनिझमने जीटीएन अंजायना मध्ये इफेक्टिव्ह आहे? जीटीएन आपण सबलिंग्युअली देतो, तर जीटीएन अंजायना मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे? अंजायनाच्या पेशंट मध्ये जीटीएन काय इफेक्ट करतो जेणेकरून असं ते पेरिफेरल व्हॅसोडायलेटेशन होतं. ओके, तर जीटीएन काय करतो? व्हॅसोडायलेटेशन करतो, बरोबर आहे. तर डायलेटेशन, व्हॅसोडायलेटेशन ही जी ऍक्शन आहे जीटीएन ची, त्याच्यामुळं थेरापेटिक इफेक्ट अंजायनाच्या पेशंट मध्ये दिसतो. पण त्याच व्हॅसोडायलेटरी ऍक्शनमुळे साईड इफेक्ट होऊ शकतो. काय साईड इफेक्ट होऊ शकतो व्हॅसोडायलेटेशन मुळे? हायपोटेन्शन. पोस्चरल हायपोटेन्शन होऊ शकतो, थ्रोम्बिंग हेडेक होऊ शकतो. ओके, थ्रोम्बिंग हेडेक होऊ शकतो. म्हणजे जी ऍक्शन थेरापेटिक इफेक्ट साठी महत्वाची आहे, त्याच ऍक्शन मुळे ही साईड इफेक्ट येऊ शकतो. तर हे एक साईड इफेक्टचा टाइप मी तुमच्याशी डिस्कस केला आहे. तर जीटीएन relieves angina pectoris by dilating peripheral vasculature, which also responsible for postural hypotension and थ्रोम्बिंग हेडेक. लक्षात आलं? तर तुम्हाला फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स माहीत असतील, त्यावरून तुम्हाला ते ड्रग कुठं यूज होऊ शकतं ते पण कळू शकतं, आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ड्रगचे ऍडव्हर्स इफेक्टही लक्षात ठेवायला मदत होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही सिस्टीम मध्ये ड्रगच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहे ते आपल्याला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आता काही साईड इफेक्ट हे जी ऍक्शन थेराप्युटिक इफेक्ट साठी महत्वाची आहे त्याच्याशी रिलेटेड नसतात. दुसरेच एखाद्या ड्रगच्या ऍडिशनल ऍक्शनमुळे साईड इफेक्ट येतात. म्हणजे साईड ड्रगचं ज्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत, ओके, तर ड्रग एकापेक्षा जास्त साईटवर ऍक्ट होऊ शकतो. मग एखाद्या ड्रगची थेराप्युटिक इफेक्ट साठी जी ऍक्शन आहे, ओके, त्या व्यतिरिक्त दुसरे ऍक्शन पण असू शकते, आणि त्या ऍक्शनमुळे ही साईड इफेक्ट येऊ शकतो. म्हणजे साईड इफेक्ट जर थेराप्युटिक इफेक्ट साठी जी ऍक्शन महत्वाची आहे त्याच्याशी रिलेटेड नसेल, तर त्याला आपण म्हणू शकतो की साईड इफेक्ट बेस्ड ऑन डिफरंट फेसेट ऑफ ऍक्शन. म्हणजे साईड इफेक्टची ऍक्शन वेगळी आहे, थेराप्युटिक इफेक्ट साठीची ऍक्शन वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल, आता प्रोमिथॅझिन नावाचा ड्रग तुम्हाला माहिती आहे? प्रोमिथॅझिन. प्रोमिथॅझिन हा अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे. माहिती आहे प्रोमिथॅझिन? अँटी अलर्जिक. ओके, अँटी अलर्जिक आहे, व्हेरी गुड. तर प्रोमिथॅझिन अँटी अलर्जिक ड्रग आहे. तर प्रोमिथॅझिन अँटी अलर्जिक ऍक्शन जी आहे ते हिस्टॅमिन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं करतो. अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन जी आहे ना त्याच्यामुळं होते, बरोबर आहे. म्हणजे प्रोमिथॅझिन साठी, प्रोमिथॅझिनचा जर विचार केला तर अँटी अलर्जिक ऍक्शन ही कशामुळे येते? त्यांच्या अँटी हिस्टॅमिनिक इफेक्टमुळे येते, बरोबर आहे. परंतु तो सिडेशन नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतो. तो सिडेशन ऍडव्हर्स इफेक्ट इज ड्यू टू अँटी कोलिनर्जिक इफेक्ट ऑफ प्रोमिथॅझिन. कोणता आहे? अँटी कोलिनर्जिक ऍक्शन ऑफ प्रोमिथॅझिन. म्हणजे याच्यामध्ये ऍलर्जीमध्ये अँटी ऍलर्जिक ऍक्शन महत्वाची, अँटी हिस्टॅमिनिक ऍक्शन महत्वाची, आणि साईड इफेक्ट कशामुळे येतो? अँटी कोलिनर्जिक ऍक्शनमुळे. म्हणजे थेरापेटिक इफेक्टची ऍक्शन आणि साईड इफेक्टची ऍक्शन ही वेगवेगळी आहे. फॉर दुसरे एक्झाम्पल, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन आपण कशासाठी यूज करतो? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये. तर त्यामध्ये इस्ट्रोजन कशासाठी कसा इफेक्टिव्ह आहे की जे प्रेग्नन्सी कसं प्रिव्हेंट करतं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, तर जी ओव्हर सायकल जी आहे, ओके, तर ती सायकल मध्ये ओव्ह्युलेशन हे ड्रग प्रिव्हेंट करतात. म्हणजे सायकल जी आहे ती अनओव्ह्युलेटरी सायकल करतात, म्हणजे ओव्ह्युलेशनच होत नाही 14व्या दिवशी. ही इस्ट्रोजनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे, अँटी ओव्ह्युलेटरी ऍक्शन आहे त्यांना. परंतु ते नॉशिया आणि ओमिटिंग जे इफेक्ट करतात हा त्यांच्या अँटी ओव्ह्युलेटरी ऍक्शनशी रिलेटेड नाहीये, बरोबर आहे. म्हणजे साईड इफेक्ट हा थेराप्युटिक इफेक्ट साठी जी ऍक्शन लागते त्याच्याशी रिलेटेड असूही शकतो किंवा नसूही शकतो. तिसरं एक आहे साईड इफेक्ट. चा तिसरा पार्ट असा आहे की काही फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन ड्रगच्या एखाद्या कंडिशन मध्ये थेराप्युटिक म्हणून वापरले जाते,
पण तीच ऍक्शन दुसऱ्या कंडिशन मध्ये साईड इफेक्ट प्रोड्यूस करते. कसं आहे म्हणजे एखादी ऍक्शन थेराप्युटिक म्हणून असते एका कंडिशन मध्ये, पण तीच ऍक्शन दुसऱ्या कंडिशन मध्ये साईड इफेक्ट म्हणून असते. तर कोडिन नावाचा ड्रग तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके. कोरेक्स नावाचा कप सिरप तुम्ही प्रिस्क्राईब केला असेल. तर ज्यावेळेस आपण तो ड्राय कप मध्ये कोडिन यूज करतो, ड्राय कप मध्ये, तर कोडिन इंटेस्टाइन वर ऍक्ट होऊन कॉन्स्टिपेशन साईड इफेक्ट करतो. म्हणजे कॉन्स्टिपेशन ऍक्शन जी आहे कोडिनची, ती ड्राय कपच्या पेशंटला ट्रीट करताना जी कॉन्स्टिपेशन इफेक्ट आहे तो साईड इफेक्ट म्हणून कन्सिडर होणार. बरोबर आहे. परंतु तेच कॉन्स्टिपेशन ऍक्शन, ओके, तीच कॉन्स्टिपेशन ऍक्शन ट्रॅव्हलर्स डायरियाच्या पेशंटमध्ये आपण जेव्हा अँटीमोटिलिटी म्हणून कोडिन यूज करू, त्या पेशंटमध्ये तीच ऍक्शन थेरापिटिक म्हणून यूज होते. म्हणजे एखादी ऍक्शन जी आहे ड्रगची एखाद्या कंडिशनमध्ये ही थेराप्युटिक म्हणून यूज होते. जसं ट्रॅव्हलर्स डायरियाच्या पेशंटमध्ये कोडिन जर दिला तर कोडिन कॉन्स्टिपेशन करतो, अँटी मोटिलिटी ऍक्शन आहे त्याला. आणि तोच कोडिन जर ड्राय कपच्या पेशंटमध्ये आपण प्रिस्क्राईब केला तर कॉन्स्टिपेशन ऍक्शन जी आहे ती साईड इफेक्ट म्हणून कन्सिडर होते. ओके. ठीक आहे. आपण कोडिन अँटी मोटिलिटी म्हणून एवढं कॉमनली यूज करत नाही, कारण त्याला अब्यूज लायबिलिटी असल्यामुळं आपण दुसरे अँटी मोटिलिटी ड्रग्स यूज करतो. तुम्हाला ते माहीत असतील. अँटी मोटिलिटी ड्रग लोपरॅमाइड ऐकले तुम्ही, लोप्रामाइड सर. डायफिनोक्झायलेट ऐकलंय, लोमोटिल नावाचा ड्रग ऐकलाय, लोमोटिल. यस सर. डायफिनोक्झायलेट प्लस ॲट्रोपिन असं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात. सब फार्मेकोलॉजिकल डोस ऑफ ॲट्रोपिन प्लस डायफिनोक्झायलेट. तर कोडिन आता एवढा यूज होत नाही, पण कोडिनही आपण यूज करू शकतो. तर हे झाले साईड इफेक्टशी रिलेटेड. आता याच्यात सगळ्या गोष्टी नाही आठवल्या तरी चालेल. साईड इफेक्टची डेफिनेशन लिहा. these are the un these are the undesired unwanted effect of the drugs seen at therapeutic doses. Example, एक दोन adverse effect लिहा. बीटा ब्लॉकर प्रोड्यूस ब्रॅडिकार्डिया, एट्रोपिन प्रोड्यूस ड्रायनेस ऑफ माउथ, जीटीएन प्रोड्यूस postural hypotension, okay, and thrombing headache, estrogen produce nausea vomiting. इतके जरी लिहिले, एक दोन एक्झाम्पल यातले तरी चालेल. हे तीन वेगवेगळ्या प्रकारचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त तुम्हाला लक्षात पाहिजे की ड्रगच्या ज्या फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत त्याच्यावरून साईड इफेक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. साईड इफेक्ट हे जी थेराप्युटिक इफेक्ट साठी जी ऍक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड असू शकतात किंवा त्याच्याशी रिलेटेड नसूही शकतात. एखाद्या ड्रगची ऍक्शन एका कंडिशन मध्ये थेराप्युटिक म्हणून यूज होते आणि तीच ऍक्शन दुसऱ्या कंडिशन मध्ये दुसऱ्या डिसीज मध्ये साईड इफेक्टही प्रोड्यूस करू शकते. आपण कोडिनचं एक्झाम्पल पाहिलंय. तर हे सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डेफिनेशन आणि दोन ड्रग एवढं जरी लिहिले साईड इफेक्ट ड्रगचे तरी चालू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त डिटेल जायचं नाही, कारण लॉंग क्वेश्चन मध्ये 6 ऍडव्हान्स ड्रग रिएक्शन एक्सप्लेन करायला लागल्या तर 1 मार्कला 1 असणार आहे. पण बुक्स मध्ये डिटेल मध्ये दिल्यामुळं आपण ती डिस्कस केली आहे. दुसरा आहे सेकंडरी इफेक्ट. आता सेकंडरी इफेक्ट म्हणजे काय, ओके, आणि त्याचे 1 ते 2 एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. तर सेकंडरी इफेक्ट म्हणजे काय? दीज आर द इनडायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ए प्रायमरी ऍक्शन्स ऑफ द ड्रग. These are the indirect consequences of primary actions of the drug. ओके. तर ड्रग दिल्यानंतर एखादी ऍक्शन होते आणि त्या ऍक्शनच्या कॉन्सिक्वेन्समुळं एखादा इफेक्ट येतो आणि त्याला आपण सेकंडरी इफेक्ट असं म्हणतो. ही पण टाईप आहे ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे. तर डेफिनेशन काय आहे? इट इज द these secondary effects are the indirect consequences of primary actions of the drug. ड्रग एखादी ऍक्शन प्रोड्यूस करेल, त्या ऍक्शनच्या कॉन्सिक्वेन्स मुळे अनडिझायर्ड अनवॉन्टेड इफेक्ट येतात आणि त्याला आपण सेकंडरी इफेक्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ओके, तुम्ही अँटीबायोटिक्स देतात. ओके. ओके. तर अँटीबायोटिक्स दिल्यानंतर आपण पाहिलेलं आहे की त्या अँटीबायोटिकचे काही साईड इफेक्ट्स असतात. त्यामध्ये
एक साईड इफेक्ट आहे, ते तुमच्याशी मी डिस्कस करतो. पहिले अँटीबायोटिक्स मुळे काय होतं, ओके, ते आपण डिस्कस करणार आहे. अँटीबायोटिक्स दिल्याने नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा काय होतो? डिस्टर्ब, डिस्टर्ब होतो. डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय. तर ही प्रायमरी ऍक्शन झाली अँटीबायोटिकची. ओके, प्रायमरी ऍक्शन काय आहे की नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय होतो. फॉर एक्झाम्पल, इंटेस्टाईन मधला नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाला. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे? ही प्रायमरी ऍक्शन झाली. सेकंडरी इन्फेक्शन होणार. हा, त्याच्यामुळं काय होणार? पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम तिथं ग्रो होणार आणि त्याच्यामुळं डायरिया होणार. काय होणार? डायरिया. त्याला आपण अँटीबायोटिक असोसिएटेड डायरिया असं म्हणतो. आणि दुसऱ्या भाषेमध्ये त्याला आपण सुपर इन्फेक्शन असं म्हणतो. काय म्हणतो? सुपर इन्फेक्शन. तर अँटीबायोटिक्स काय करताय? डायरेक्ट डायरिया प्रोड्यूस नाही करत आहे. प्रायमरी ऍक्शन काय आहे त्यांची? डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा. आणि डिस्ट्रक्शन ऑफ नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा झाल्यामुळे इंटेस्टाईन मध्ये आता नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा डिस्ट्रॉय झाल्यामुळे तिथं कशाची ग्रो होते? पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ग्रो होता. आणि हे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम काय करतात? डायरिया करतात. त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? सुपर इन्फेक्शन. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज सुपर इन्फेक्शन, तर तुम्हाला सांगता येईल कशाशी रिलेटेड आहे सुपर इन्फेक्शन? अँटीबायोटिक्सशी रिलेटेड आहे. अँटीबायोटिक्स. ओके. ओके. आता कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहे. ओके, कॉर्टिकोस्टिरॉइड्स दिल्यानंतर, ओके, तर प्रायमरी ऍक्शन कॉर्टिकोस्टिरॉइडची एक आहे इम्युनोसप्रेशन ऍक्शन. ओके, इम्युनिटी कॉर्टिकोस्टिरॉइड सप्रेस करतात. खूप साऱ्या ऑटोइम्युनो डिसऑर्डर मध्ये आपण कॉर्टिकोस्टिरॉइड यूज करतो. तर कॉर्टिकोस्टिरॉइडची ऍक्शन आहे इम्युनोसप्रेशन. तर ही प्रायमरी ऍक्शन झाली कॉर्टिकोस्टिरॉइडची. पण त्याच्यामुळं काय होतं? सेकंडरी इफेक्ट काय येतो की इम्युनिटी सप्रेस झाल्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये लंग्स मध्ये जे लॅटेंट ट्युबरक्युलोसिस असतो तो ऍक्टिव्हेट होऊ शकतो. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड जर एखाद्या पेशंटला दिलं आणि कॉर्टिकोस्टेरॉइडने इम्युनिटी सप्रेस केली, तर त्यामुळं लॅटेंट ट्युबरक्युलोसिस ऍक्टिव्हेट होऊन पेशंटला टीबी होऊ शकतो. आपल्या सर्वांच्या जर लंग मध्ये आपण जर सिनेरिओ पाहिला, तर प्रत्येकाला टीबीला आपण एक्सपोज झालेलो आहोत. परंतु इम्युनिटी स्ट्रॉंग असल्यामुळं आपल्याला डिसीज डेव्हलप झाल्या नाही. बरोबर आहे. पण कॉर्टिकोस्टेरॉइड जास्त दिवस दिल्यानंतर इम्युनिटी ते जे इन्फेक्शन आहे टीबीचं, ते लॅटेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. त्याला आपण लॅटेंट फॉर्म म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे टीबी बॅसिलाय असतात शरीरात, पण ते सप्रेस फॉर्म मध्ये असतात. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्याने इम्युनिटी सप्रेस होते. इम्युनिटी सप्रेस झाल्यामुळं लॅटेंट ट्युबरक्युलोसिस ऍक्टिव्हेट होऊन पेशंटला टीबी होऊ शकतो. तर हे पण सेकंडरी इफेक्टचं एक्झाम्पल आहे. तर मी दोन एक्झाम्पल सेकंडरी इफेक्टचे तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. ओके. ओके, पहिलं आहे टेट्रासाइक्लिन. ओके, अँटीबायोटिक. ते काय करतात? सपरेशन ऑफ बॅक्टेरियल फ्लोरा, प्रायमरी ऍक्शन. आणि त्याच्यामुळं सेकंडरी इफेक्ट काय होतो? सुपर इन्फेक्शन. सुपर इन्फेक्शन म्हणजे डायरिया. ओके, ठीक आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड सप्रेस इम्युनिटी, त्यालाच आपण म्हणतो विकन्स होस्ट डिफेन्स. ही प्रायमरी ऍक्शन आहे इम्युनोसप्रेशन. त्यामुळे काय सेकंडरी इफेक्ट काय होतो? लॅटेंट ट्युबरक्युलोसिस गेट ऍक्टिव्हेटेड. ओके. तर काही काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या इनडायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस असतात ड्रगच्या प्रायमरी ऍक्शनच्या. आणि अशा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनला आपण सेकंडरी इफेक्ट असं म्हणतो. ओके, समजले सेकंडरी इफेक्ट? येस सर. ओके. आता टॉक्सिक इफेक्ट म्हणजे काय? तर साईड इफेक्ट आणि टॉक्सिक इफेक्ट मध्ये तुम्हाला मी सांगितलंय काय फरक आहे. तर आपण जेव्हा अबोथेरापेटिक डोस यूज करतो ड्रग, त्यावेळेस टॉक्सिक इफेक्टचे चान्सेस असतात. बरं, म्हणजे दीज आर द अनवॉन्टेड undesired effect of the drug when we use drug at a concentration above therapeutic range. म्हणजे ओव्हरडोस ला आपण ते साईड इफेक्ट सॉरी ते ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन जर येत असतील, त्याला टॉक्सिक इफेक्ट असं म्हणतात. आणि हे पण प्रेडिक्टेबल आहे, ड्रगच्या ऍक्शनशीच रिलेटेड असतात मुख्यतः.
आणि यामध्ये खूप सारे मेजर ऑर्गन्स इन्व्हॉल्व होऊ शकतात टॉक्सिक इफेक्ट मध्ये. CNS, CVS, किडनी, लिव्हर, लंग, स्किन. आणि मेजॉरिटी केसेसमध्ये हे टॉक्सिक इफेक्ट एक्सटेन्शन ऑफ फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स असतात. ओके. ओके, मेजॉरिटी केसेसमध्ये टॉक्सिक इफेक्ट कशामुळे दिसतात? ड्यू टू एक्सटेन्शन ऑफ फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन. फॉर एक्झाम्पल, बार्बिच्युरेट नावाचे ड्रग किंवा बेन्झोडायझेपिन नावाचे ड्रग आपण कशासाठी यूज करतो? इन्सोमनियामध्ये झोप येत नसेल तेव्हा आपण बेन्झोडायझेपाईन्स यूज करतो ऍज ए सिडेटिव्ह हिप्नोटिक. बार्बिच्युरेट आता यूज करत नाही कारण बेन्झोडायझेपाईन्स बेटर आहेत. तर बेन्झोडायझेपाईन, बार्बिच्युरेट हे सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग आहेत. आणि जर हायर डोसला जर बार्बिच्युरेट यूज केले तर पेशंट मध्ये CNS डिप्रेशन ऍक्शन अजून एक्सटेंड होऊन पेशंट कोमात जाऊ शकतो. ओके. दुसरं, आता हिपॅरिन नावाचा ड्रग आहे. ओके. हिपॅरिन जर थेरपेटिक डोसला यूज केला आपण तर तो रक्त पातळ ठेवतो. ओके. अँटीकोएग्युलंट आहे तो. पण जर ओव्हरडोस झाला हिपॅरिनचा तर कोणते साईड इफेक्ट होऊ शकतो मग? ब्लीडिंग कोणता ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन होऊ शकते? ब्लीडिंग ब्लिडिंग ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन दिसू शकते. ओके. तर हिपॅरिनचं एक्सटेन्शन ऑफ फार्माकोलॉजिकल, एक्सटेन्शन ऑफ थेरापेटिक इफेक्टमुळे ब्लिडिंग होऊ शकते. म्हणजे हिपॅरिन अँटीकोएग्युलंट ऍक्शन मुळेच रक्त पातळ ठेवतो, म्हणजे थेरापेटिक इफेक्ट त्याला अँटीकोएग्युलंट ऍक्शन मुळेच येतो, पण ती जर एक्सटेंड झाली तर ब्लिडिंग ऍडव्हर्स इफेक्ट होतो. बार्बिच्युरेट CNS डिप्रेशन इफेक्ट मुळेच इन्सोमनियामध्ये इफेक्टिव्ह आहे. किंवा आपण इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटमध्ये तो सिडेशन आणि सिडेटिव्ह हिप्नोटिक म्हणून आपण यूज करतो. हिप्नोसिस म्हणजे त्यांनी झोप येते. तर त्याचंच एक्सटेन्शन झालं, CNS डिप्रेशन ऍक्शन जास्त झाली तर पेशंट कोमात जाऊ शकतो. ठीक आहे. तिसरे एक्झाम्पल, डिगॉक्झिन नावाचा जो ड्रग आहे, ऐकलंय तुम्ही डिगॉक्झिन नावाचा ड्रग? कुठे यूज होतो डिगॉक्झिन? ब्रेडिकार्डिया आहे. नाही, ब्रॅडिकार्डियात नाही होत यूज. एक तर तो फिब्रिलेशन सर. हार्ट फेल्युअर मध्ये होतो. दुसरा तो ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये किंवा ॲट्रियल फ्लटर मध्ये यूज होतो. म्हणजे अरेथमिया आहे जे ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर यामध्ये यूज होतो. तर डिगॉक्झिन काय करतो? एव्ही कंडक्शन डिले करतो. म्हणजे आपण ॲट्रियल फिब्रिलेशन आणि फ्लटर मध्ये डिगॉक्झिन का यूज करतो? की डिगॉक्झिन काय करतो, जे ॲट्रियामधून व्हेंट्रिकल मध्ये जाणारे इम्पल्सेस आहे ते ब्लॉक करतो. बरोबर आहे. म्हणजेच तो काय करतो, एव्ही कंडक्शन डिले करतो. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, ॲट्रिया जरी 300-350 ने कॉन्ट्रॅक्ट होत असेल, आपण व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करतो. त्याच तोच बेसिस आहे डिगॉक्झिन आपण ॲट्रियल फ्लटर आणि फिब्रिलेशन मध्ये का यूज करतो. तर आता एव्ही कंडक्शन डिले झालं म्हणजे ॲट्रियामधून व्हेंट्रिकल मध्ये सिग्नल जे आहे ते कमी जातील. पण डिगॉक्झिनचे जो इफेक्ट आहे तो जर जास्त झाला तर पेशंटला काय होऊ शकतं? एव्ही ब्लॉक होऊ शकतो. ओके. पार्शियल किंवा कम्प्लीट एव्ही ब्लॉक मध्ये पेशंट जाऊ शकतो. तर हे डिगॉक्झिनचा साईड इफेक्ट आहे. इट इज ड्यू टू यूज ऑफ डिगॉक्झिन ॲट अबो थेरापेटिक डोस. ओके. तर एक्सटेन्शन ऑफ फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, एक्सटेन्शन ऑफ थेरापेटिक इफेक्टशी रिलेटेड काही टॉक्झिसिटी असू शकते किंवा टॉक्झिक इफेक्ट हे काही ड्रगचे जे थेरापेटिक इफेक्ट आहे त्याचंच एक्सटेन्शन असतं, हे आपण पाहिलेलं आहे. ओके. काही टॉक्झिक इफेक्ट हे फंक्शनल अल्टरेशनमुळे होऊ शकतात. जसं हाय डोस ॲट्रोपिन यूज केलं तर पेशंटला डेलिरियम येऊ शकतं. तर CNSचं जे फंक्शन आहे ते अल्टर होतं. काही साईड इफेक्ट, काही टॉक्झिक इफेक्ट जे आहे ते ड्रग हायर डोसला दिल्यामुळं टिश्यूला बाइंड झाल्यामुळं, टिश्यू डॅमेज झाल्यामुळं पण होऊ शकतं. जसं पॅरासिटामॉल लिव्हर ज्या सेल आहे तिथं बाइंड होतो, त्यामुळं हायर डोसला, टॉक्झिक डोसला पॅरासिटामॉल हिपॅटिक डॅमेज किंवा हिपॅटिक नेक्रोसिस करतं. तर हे झालं टॉक्झिक इफेक्टचे काही एक्झाम्पल. म्हणजे टॉक्झिक इफेक्टचे एक्झाम्पल मध्ये पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यात साईड इफेक्ट आणि टॉक्झिक इफेक्ट मध्ये तुम्ही कन्फ्यूज झाले नाही पाहिजे. ओके. साईड इफेक्ट हे थेरापेटिक डोसला होतात.
आणि टॉक्झिक इफेक्ट हे अबो थेरापेटिक रेंजला आपण यूज केलं, ओव्हरडोसला ड्रग दिलं ओव्हरडोस मध्ये, तर टॉक्झिक इफेक्ट येतात. ओके, ठीक आहे. आता काही टॉक्झिक इफेक्ट असे आहेत की फार्मेकोलॉजिकल ऍक्शनशी रिलेटेड नसतात, वेगळ्या ऍक्शनशी रिलेटेड असतात. फॉर एक्झाम्पल मॉर्फिन आहे. मॉर्फिन ॲज अनाल्जेसिक आपण यूज करतो, पण त्याचा टॉक्झिक इफेक्ट जो आहे तो रेस्पिरेटरी डिप्रेशनचे आहे, तर अनाल्जेसिक ऍक्शनशी रिलेटेड नाहीये. दुसरं स्ट्रिप्टोमायसिन नावाचा ड्रग आहे, तो अँटी ट्युबरक्युलर किंवा अँटीबायोटिक म्हणून आपण यूज करतो. तो वेस्टिब्युलर डॅमेज करतो, तो तर थेरापेटिक ऍक्शनशी रिलेटेड नाही, ते काही टॉक्झिक इफेक्ट, तर ते एक एक्झाम्पल आहे. तर हे सगळे डिव्हिजन जे झालेले आहे ती नाही लक्षात ठेवता तुम्ही एक किंवा दोन एक्झाम्पल लक्षात ठेवावे. आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत, तेवढं डिटेलमध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये. फक्त तुम्हाला ते कन्सेप्ट लक्षात आले पाहिजे म्हणून मी ते डिटेलमध्ये डिस्कस करत आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं साईड इफेक्ट कोणत्या डोसला येतात आणि टॉक्झिक इफेक्ट कोणत्या डोसला येतात. हे दोन गोष्टी लक्षात आल्यात का, तेवढं मला सांगा. Yes, साईड sir. इफेक्ट कोणत्या डोस, थेरॅपेटिक Therapeutic dose ला साईड थेरापेटिक इफेक्ट therapeutic तर डोसला हा, low dose म्हणजे ला आणि tox. हा टॉक्झिक अबो इफेक्ट हे अबो थेरापेटिक डोस, Above ओव्हर therapeutic. हो डोसला येतात. थेरापेटिक एवढं डोस. हा, टॉक्झिक. हे दोन तुमच्या लक्षात आले. बरोबर आहे. साईड इफेक्ट म्हणजे अनवॉन्टेड अनडिझायर्ड इफेक्ट ऑफ द ड्रग सीन ॲट थेरापेटिक डोस. टॉक्झिक इफेक्ट म्हणजे अनवॉन्टेड अनडिझायर्ड इफेक्ट ऑफ द ड्रग सीन ॲट ओव्हरडोस. ओके, अबो बरोबर. थेरापेटिक रेंज, त्याला आपण हे म्हणतो टॉक्झिक इफेक्ट. आता इंटॉलरन्स म्हणजे काय. ओके, इंटॉलरन्स म्हणजे ज्या वेळेस टॉक्झिक इफेक्ट ऑफ द ड्रग थेरापेटिक रेंज मध्ये ड्रग यूज केल्यावर येत असतील तर त्याला इंटॉलरन्स असं म्हणतात. काय इंटॉलरन्स, पहा, साईड इफेक्ट, टॉक्झिक इफेक्ट आणि इंटॉलरन्स ह्या तीन गोष्टी एकमेकांच कसं लक्षात ठेवायच्या. साईड इफेक्ट म्हणजे असे ऍडवर्स ड्रग रिॲक्शन ज्या थेरापेटिक डोसला ड्रग दिल्यामुळे दिसून येतात. टॉक्झिक इफेक्ट म्हणजे असे ऍडवर्स ड्रग रिॲक्शन ज्या अबो थेरापेटिक डोसला दिल्यामुळं दिसून येतात, त्याला आपण टॉक्झिक इफेक्ट असं म्हणतो. ओके, व्हॉट इज इंटॉलरन्स. इंटॉलरन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक टॉक्झिक इफेक्ट दिसतात ड्रगचे. कधी दिसतात, थेरापेटिक डोसला दिल्यावरती. थेरापेटिक डोसला देतात. म्हणजे जनरली मेजॉरिटी इंडिव्हिज्युअल मध्ये ते दिसत दिसत नाही, काही नाही. इंडिव्हिज्युअल मध्येच दिसतात. म्हणजे थेरापेटिक डोस मध्येच टॉक्झिक इफेक्ट त्या पेशंटला दिसून येतात. आपण तर डोस थेरापेटिक रेंज मध्येच दिलाय पण त्या पेशंटला टॉक्झिक इफेक्ट दिसतात, तर त्याला आपण इंटॉलरन्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात पेशंट ड्रग टॉलरेट करतोय का, नाही, पेशंट ड्रग नाही. टॉलरेट करत नाही, त्यामुळे त्याला इंटॉलरन्स असं म्हणतात. इंटॉलरन्स, तुम्हाला इंटॉलरन्स आणि टॉलरन्स यातला फरक पण माहित पाहिजे. इंटॉलरन्स जे आहे आणि टॉलरन्स जे आहे त्यात फरक आहे. आता आज आपण इंटॉलरन्स डिस्कस करत आहोत. दुसरा एक टॉपिक आहे फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन मध्ये, तिथं आपण टॉलरन्स टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर इंटॉलरन्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक टॉक्झिक इफेक्ट ऑफ ए ड्रग सीन अन इंडिव्हिज्युअल ऍट थेरापेटिक डोस. टॉक्झिक इफेक्ट जर थेरापेटिक डोसला आले तर त्याला आपण इंटॉलरन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या इंडिव्हिज्युअल मध्ये तो ड्रग नाही टोलरेट होत नाही आणि त्या इंडिव्हिज्युअलला लो थ्रेशोल्ड आहे थेरा. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल, आता क्लोरोक्विन नावाचा जो ड्रग आहे तर तो नॉशिया वॉमिटिंग करतो, बरोबर आहे, ठीक आहे. पण काही पेशंटमध्ये इवन सिंगल टॅबलेट जरी क्लोरोक्विनची दिली तर पेशंटला ॲब्डोमिनल पेन आणि वॉमिटिंग होते, तर इंटॉलरन्स एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला CPZ नावाचा ड्रग ऐकलाय का तुम्ही, क्लोरप्रोमॅझिन. CPZ, क्लोरप्रोमॅझिन, ऍक्च्युली हा अँटीसायकोटिक ड्रग आहे. क्लोरप्रोमॅझिन सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये यूज होतो. त्याचप्रमाणे हिकअप जर असेल पेशंटला त्याच्यातही आपण तो यूज करतो, CPZ क्लोरप्रोमॅझिन. तर काही पेशंटमध्ये सिंगल डोस क्लोरप्रोमॅझिन दिलं तर ॲक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया होतं. ओके, इस्पेशली चिल्ड्रनमध्ये, आणि त्यात जर ती फिमेल
चाइल्ड असेल तर त्यात अजून चान्सेस जास्त आहे. तर इव्हन सिंगल डोस जरी दिला तरी पण अक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया क्लोरप्रोमॅझिन दिसतं. तर इंटॉलरन्स म्हणजे काय आणि त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतो. तर इंटॉलरन्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक टॉक्सिक इफेक्ट सीन ॲट थेराप्युटिक डोस इन अन इंडिव्हिज्युअल. Example, single dose of chlorpromazine responsible for muscular dystonia in some individual, especially in children. Okay. किंवा सिंगल टॅबलेट क्लोरोक्विन रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्डोमिनल पेन अँड ओमेटिंग. हे इंटॉलरन्सचं एक्झाम्पल आहे. इंटॉलरन्स लक्षात आलं तुमच्या? काय आहे इंटॉलरन्स? ओके Therapeutic sir. dose ओके toxicity. ठीक आहे. येस येस. आपल्याला त्याचं डेफिनेशन जरी लक्षात आलं आता, एक्झाम्पल नंतर आपल्याला लक्षात राहणारच आहे. आता त्या एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त पॅनिक न होता फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. इडिओसिंक्रेसी रिॲक्शन म्हणजे काय? ते पण 2 मार्कला तुम्हाला येतं. व्हॉट इज इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन? गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन. तर these are the harmful and sometimes fatal reaction. काय आहे? हार्मफुल म्हणजे नॉक्झियस बॉ. हार्मफुल अँड समटाइम्स फेटल रिॲक्शन दॅट अकर इन स्मॉल minority of individual for which cause is yet poorly understood. थोडक्यात काय की इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन ह्या अशा रिॲक्शन आहेत त्यासाठी एक्झॅक्ट कॉज क्लिअर नाहीये. त्या रिॲक्शन का होता त्याचा रिझन माहित नाही आहे. त्याला इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं म्हणतं. म्हणजे हार्मफुल, इव्हन त्या रिॲक्शन फेटलही असू शकतात काही केसमध्ये. तर हार्मफुल समटाइम्स फेटल रिॲक्शन सीन इन सम पीपल इन स्मॉल मायनॉरिटी ऑफ पीपल फॉर विच एक्झॅक्ट कॉज इज नॉट नोन. फॉर विच एक्झॅक्ट कॉज इज नॉट नोन. No. ओके. त्याला इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन म्हणतात. म्हणजे एखादी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे त्याला एक्झॅक्ट कॉज माहित नाही, म्हणजे म्हणजे त्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनला आपण काय म्हणणार? इडिओसिंक्रेटिक ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. इडिओसिंक्रेटिक ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. तर सुरुवातीला असं म्हणलं गेलं की ह्या काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे ज्यांना कॉज माहित नाही, बरोबर आहे, ज्याचं कारण कळत नाही की हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन कशामुळे येते. त्या ड्रगमुळे ती ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन दिसते पण ती का दिसते याचं बेसिस माहित नसेल तर अशा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनला आपण इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं म्हणतो. आता काही रिसर्च नंतर असं दिसून आलंय की काही ज्या इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनला जे आहेत त्यांना जेनेटिक बेसिस आयडेंटिफाय झालेला आहे, परंतु मेजॉरिटी इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन साठी एक्झॅक्ट कॉज माहीत नाही. लक्षात आलं? ओके. इथं थोडं मिस्टेक झालेली आहे ती मी तुम्हाला सांगतो. इन सर्टन इन्स्टन्सेस द कॉज इज जेनेटिक. ओके. हाऊएव्हर इन मोस्ट ऑफ द इथं केसेस पाहिजे. इन मोस्ट ऑफ द केसेस कॉज ऑफ दिस फेनॉमेना इज नॉट नोन पाहिजे. नॉट Unknown. नोन किंवा अननोन. Unknown. Unknown. अननोन इज Unknown. अननोन. तिथं अननोन पाहिजे. तर ते एक तुम्हाला क्लिअर करायचं आहे किंवा मी ती पीडीएफ क्लिअर करून तुम्हाला पाठवेल. आता इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचंय. मग तुम्हाला कॉमन ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन इथं मेन्शन नाही करायचे आहेत. असे रिॲक्शन ज्याचा कॉज माहित नाही अशा रिॲक्शन ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन इथं मेन्शन करायचे. बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल इथं नाही चालणार, बरोबर आहे, कारण त्याचा कॉज आपल्याला माहिती आहे का होतंय. तर इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन ही टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे, ही पहिली गोष्ट. फॉर एक्झाम्पल, आता त्याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचं. मॅलिग्नंट हायपरथर्मिया is seen with हॅलोथेन अँड सक्सिनिल्कोलीन. हॅलोथेन हा जनरल अॅनास्थेटिक एजंट आहे आणि सक्सिनिल्कोलीन हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे. तर ते ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतात, त्याला नाव आहे मॅलिग्नंट हायपरथर्मिया. तर malignant hyperthermia produced by halothane किंवा succinylcholine, it is an example of idiosyncratic reaction. ते का होतं, कसं होतं, त्याचं काही का कॉज जो आहे मेजॉरिटी केसेस मध्ये माहीत नाही
आणि ज्यामध्ये माहीत झाला त्याचा ते काय आहे, जेनेटिक बेसिस आहे, फक्त तेवढंच एक बेस त्याला सपोर्टिव्ह आहे. पण मेजॉरिटी केसेसमध्ये कॉज पण माहीत नाही. ओके. आता क्लोराम्फेनिकॉल नावाचा जो अँटी मायक्रोबियल एजंट आहे तो अप्लॅस्टिक ॲनेमिया करतो. हे पण इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचे एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे एक मलेरियामध्ये यूज केला जाणारा ड्रग आहे प्रायमॅक्विन. तर ज्या पेशंटमध्ये G6PD डिफिशियन्सी असतं त्या पेशंटमध्ये तो हिमोलायसिस प्रोड्यूस करतो. तर हे पण एक इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. तर ॲटलिस्ट एक एक्झाम्पल किंवा दोन एक्झाम्पल इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचे तुम्हाला माहीत पाहिजे. तर यामध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया कॉज बाय हॅलोथेन और सक्सेनिल कोलिन आणि क्लोराम्फेनिकॉल इंड्यूस अप्लॅस्टिक ॲनेमिया हे दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता नेक्स्ट जो ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे, आपण आता आईवरून इडिओसिंक्रेटिक पाहिलंय, आईवरून इंटॉलरन्स पाहिले. तिसरा आहे जो आहे तो हायड्रोजेनिक डिसीज. हे पण 2 मार्कला तुम्हाला येऊ शकतं. व्हॉट इज हायड्रोजेनिक डिसीज? गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ हायड्रोजेनिक डिसीज. हायड्रोजेनिक डिसीजेस आर द फिजिशियन इंड्यूस डिसीजेस. म्हणजे फिजिशियन एखादा ड्रग देतो पेशंटला आणि त्यामुळे एखादा डिसीज इंड्यूस होत असेल तर त्याला हायड्रोजेनिक डिसीजेस असं म्हणतात. ओके. फिजिशियन इंड्यूस डिसीजेस. ओके. किंवा ड्रग इंड्यूस डिसीजेस. फॉर एक्झाम्पल, आपण जर पेशंटला एखाद्या कॉर्टिकोस्टिरॉइड दिलं लॉंग टर्म तर पेशंटमध्ये पेप्टिक अल्सर नावाचा आजार डेव्हलप होऊ शकतो. जर आपण पेशंटला कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग दिले सिझोफ्रेनिया ट्रीट करायला तर पेशंटला ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. ओके. जर आपण पेशंटला आयसोनियाझाईड दिलं तर तो हिपॅटायटिस नावाचं डिसीज पेशंटला इंड्यूस करू शकतो किंवा त्याने देऊ शकतो. म्हणजे हायड्रोजेनिक डिसीजेस म्हणजे फिजिशियन इंड्यूस डिसीजेस. म्हणजे एखाद्या कंडिशनसाठी डॉक्टरने ड्रग दिलं, ते ड्रग त्या पेशंटला लागू पडतंय, परंतु ते ड्रग दिल्यामुळं लॉंग टर्म यूज केल्यामुळं एखादा दुसरा डिसीज त्यामध्ये इंड्यूस होतो किंवा त्या पेशंटला होतो. तर अशा डिसीजला आपण फिजिशियन इंड्यूस डिसीज म्हणतो किंवा हायड्रोजेनिक डिसीज असं म्हणतो. तर 2 मार्कला जर आलं तर तुम्हाला माहित पाहिजे आणि एखादं एक्झाम्पल तुम्हाला त्या हायड्रोजेनिक डिसीजचं माहित पाहिजे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड इंड्यूस पेप्टिक अल्सर, अँटीसायकोटिक ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम, आयसोनियाझाइड इंड्यूस हिपॅटायटिस हे काही हायड्रोजेनिक डिसीजेसचे एक्झाम्पल आहे. लक्षात आलंय तुमच्या? एक मिनिट. Yes, sir. Yes, sir. ओके. सरांनी टाकलं येस आय फेस सेम इन वन ऑफ माय पेशंट. कोणतं इडिओसिंक्रेटिक कोणती आली? सर प्रायमॅक्वेननी G6PD बसला होता. प्रायमॅक्विन G6PD इन डिफिशियंट पेशंटला हिमोलायसिस बसला होता का? येस सर. हा. आता हे काय आहे की तो आपण प्रत्येक पेशंट मध्ये नाही दिसत. तो काही पेशंट मध्ये दिसू शकतो ज्याच्यात G6PD एन्झाईम डिफिशियंट असतो. Deficiency. G6PD हा, डिफिशियन्सी. G6PD. ला पण बसतं सर, G6PD असेल तर. ओके. हा हो सर. तर आता हिमॅटिरिया होतो त्याच्यामध्ये. हा, तर काय आहे की G6PD एन्झाईम जो आहे, ओके, तर तो आरबीसी ला स्टॅबिलिटी देतो. ओके. आरबीसी ला ओके. स्टॅबिलिटी देतो. तर आरबीसीच्या तर स्टॅबिलिटी मग तो कॉज माहिती आहे ना मग आपल्याला नाही, नाही. ते नंतर जेनेटिक, म्हणजे आता हे जेनेटिक डिफेक्ट नंतर तुम्हाला ते सांगितलं की एक्झॅक्ट कॉज माहित नव्हता. नंतर काही काही इडिओसिंक्रेटिक रिएक्शनला जेनेटिक बेसिस माहीत झालंय. म्हणजे इडिओसिंक्रेटिक रिएक्शनला, मेजॉरिटी रिएक्शनला किंवा मेजॉरिटी इडिओसिंक्रेटिक रिएक्शनला एक्झॅक्ट कॉज माहीत नाही. परंतु नंतर अजून रिसर्च झाल्यानंतर काही इडिओसिंक्रेटिक रिएक्शनचा कॉज फाइंड आउट केलेला आहे. त्यात मेजॉरिटी काय आहे, कॉज जेनेटिक आहे. पण मेजॉरिटी केसेससाठी कॉज एक्झॅक्ट माहित नाही. आता हे G6PD डिफिशियन्सी प्रत्येक पेशंटला नसतं. ज्याच्यात जेनेटिक डिफेक्ट आहे अशा पेशंटला G6PD एन्झाईम डिफिशियंट असतो. तो नसल्यामुळे आरबीसी स्टेबल नसतात. आणि अशा पेशंटला जर आपण ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी असणारं ड्रग दिलं
तर ते काय करतं, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमुळं ते ड्रग त्या आरबीसीचं ब्रेकडाऊन करतं आणि हिमोलायसिस होतं. तर प्रायमॅक्विनला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ते त्या G6PD डिफिशियंट पेशंटमध्ये हिमोलायसिस करतं. ऍक्च्युली इंडियामध्ये G6PD डिफिशियन्सी ही इतकी कॉमन नाही आहे महाराष्ट्राचा जर विचार केला, पण आसाम, मध्य प्रदेश, झारखंड, ओके, तर ह्या एरियामध्ये G6PD डिफिशियन्सी ही जास्त आहे. आणि त्यासाठी आता काही त्या ज्या एरियामध्ये ती डिफिशियन्सी जास्त आहे असे G6PD डिफिशियंट पेशंट, तर प्रायमेक्विन देण्याआधी एक स्ट्रिप टेस्ट करा म्हणतात. तर स्ट्रिप टेस्ट जी आहे ती एक इझी टेस्ट आहे G6PD डिफिशियंट आहे का नाही ते पाहण्यासाठी, पण महाराष्ट्रात तेवढं कॉमन नसल्यामुळे ती युजली महाराष्ट्रात ती टेस्ट केली जात नाही. पण काही राज्यामध्ये ती टेस्ट केली जाते, मध्य प्रदेश, आसाम, झारखंड या एरियात ते G6PD डिफिशियन्सीचे पेशंट जास्त असतात. तर आपण आता महाराष्ट्रात तसं करत नाही. ठीक आहे. महाराष्ट्रात तेवढे पेशंट नाहीये, तर ते तुम्हाला ती स्ट्रिप टेस्ट महाराष्ट्रात तुम्ही कधी हे केलेलं आहे का, म्हणजे आहे का क्लिनिकल सिनेरिओ? प्रायमेक्विन द्यायच्या आधी स्ट्रिप टेस्ट जी आहे नाही सर. नाहीये, तर काय आहे नो की सर. हा त्याचं रिझन एकच आहे की महाराष्ट्रात तेवढं त्याचं प्रिव्हॅलन्स नाहीये, त्यामुळे इकडं महाराष्ट्रात आपण यूज करत नाही. ठीक आहे. आणि ते आपण कोणत्या पेशंटला होईल ते प्रेडिक्टच नाही करू शकत. तर प्रायमेक्विनला जो कारण आहे तो माहीत झालाय, तो जेनेटिक बेसिस आहे. तर इडिओसिंक्रेटिक रिएक्शनला कॉज माहीत नसतो, काहींना माहीत आहे आणि त्यात का कॉज काय आहे, जेनेटिक आहे, जेनेटिक. ओके. आता ड्रग ॲलर्जी, ड्रग डिपेंडन्स आणि ड्रग विड्रॉवल रिएक्शन आपण पाहणार आहोत. ड्रग ॲलर्जी ही टाईप 1 की टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे? तर टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन आहे, कारण आपण ती प्रेडिक्ट करू शकत नाही कोणत्या पेशंटला होईल. आणि कोणताही ड्रग ड्रग ॲलर्जी करू शकतो आपण, त्याला म्हणजे कोणत्या पेशंटला कोणत्या ड्रगची ॲलर्जी होईल आपण ते सांगू शकत नाही. काहींमध्ये माइल्ड रिॲक्शन दिसतात, रॅशेस, आर्टिकॅरिया, इचिंग, फिवर. पण प्रॉब्लेम काय आहे की जर सिव्हिअर टाईप ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन जर ॲलर्जिक रिॲक्शन जर पेशंटला झाली, अनाफायलेक्टिक रिॲक्शन, त्यात लॅरिंगोस्पाझम होतं, अँजिओइडिमा होतं, ब्रॉन्कोस्पाझम होतं, त्यावेळेस ती इमर्जन्सी कंडिशन असते. आपल्याला त्या पेशंटला ट्रीट करणं म्हणजे ती त्याला ट्रीटमेंट देणं फार इमिजिएट ट्रीटमेंट देणं फार महत्वाचं असतं. तर ॲलर्जी जी आहे ती माइल्ड टाईपची पण असू शकते आणि सिव्हिअर टाईपची असू शकते. आता याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे, तर माइल्ड टाईपचं कार्ड ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन असेल तर त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्या किंवा त्याच्याबरोबर अँटीहिस्टॅमिनिक दिलं तरी पण सफिशियंट असतं. पण जी इमिजिएट टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, म्हणजे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शनचे टाईप आहे, टाईप 1, 2, 3, 4. तर टाईप 1 जी हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे इमिजिएट टाईप, तर त्यामध्ये अनाफायलेक्टिक रिॲक्शन येते. त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस जे आहे अनाफायलेक्टिक शॉकला, तर ते ॲड्रेनालिन आहे. ॲड्रिनालिन. तर आपण इंट्रामस्क्युलर 1:1000 कॉन्सन्ट्रेशन मध्ये ॲड्रेनालिन देतो इंट्रामस्क्युलरली. अलॉंग विथ दॅट आपण कॉर्टिकोस्टेरॉइड, हायड्रोकॉर्टिसोन, हायड्रोकॉर्टिसोन. हेमिसेक्टेनाइड आणि अँटीहिस्टॅमिनिक, क्लोरफेनिरामाइन, मॅलिएट हे ड्रग पण देतो. तर बाकी ॲडव्हर्स ड्रग ॲलर्जिक रिॲक्शन जे आहेत टाईप 2, 3, 4, त्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉइड सफिशियंट आहे. पण इमिजिएट टाईप हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शनला ह्या 3 ड्रग लागतात. तर यामध्ये कोणते ड्रग जनरली ॲलर्जिक रिॲक्शन दाखवतात? तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे कोणते ड्रग ॲलर्जी प्रोन आहे? डायक्लोफिनेक. डायक्लोफेनेक. ओके. अजून ते लोप्रमाइड. 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 लोपरॅमाइड. ओके. पेनिसिलिन. आज पेनिसिलिन. एक निमोझुलाइड. निमोसोलाइड. ओके. तर खूप म्हणजे पेनिसिलिन्स आहे, टेट्रासाइक्लिन आहे, ऑर्निडेझॉल. NSAID सर्व नॉन सर्व. स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. हा. तर एक काय आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहिता, प्रिस्क्राईब करतात पेशंटला, त्यावेळेस पेशंटला तुम्ही जर विचारलेलं म्हणजे तुम्ही विचारलेला असेल तर तुम्ही ते तुमच्या प्रिस्क्रिप्शन लिहिताना त्याच्यावर मेन्शन करणं गरजेचं असतं की
नो हिस्ट्री ऑफ ड्रग Any ॲलर्जी. allergy. ओके, एनी ॲलर्जी, ड्रग ॲलर्जी. म्हणजे काय होतं की दॅट इज ए प्रूफ की तुम्ही विचारलेलं आहे. म्हणजे मेडिको लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही प्रिस्क्रिप्शन मध्ये ते जर मेन्शन केलेलं असेल की आम्ही ड्रग ॲलर्जीची हिस्ट्री विचारली होती आणि पेशंटने सांगितलं की मला ड्रग ॲलर्जी नाहीये. कारण एखाद्या वेळेस पेशंट काय होतं की डॉक्टरने विचारलंच नाही मला होती, असं पण कधी कधी होतं. त्यामुळं मेडिको लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर त्यामध्ये प्रिस्क्रिप्शनवर जेवढे डिटेल्स आहे पेशंटची ते मेन्शन करणं गरजेचं आहे. प्रिव्हियस डिसीज कोणता असेल, फॅमिली हिस्ट्री काही असेल. आपण काय करतो की फक्त डायग्नोसिस RX जा, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते प्रिस्क्रिप्शन मध्ये बाकी गोष्टी आपण मेन्शन करत नाही. ओके, मग आपण विचारलं होतं किंवा नाही विचारलं होतं त्याला काही बेस राहत नाही. त्याच्यामुळं आयडियली प्रिस्क्रिप्शन तुम्ही जे देतात त्याच्या आधी बाकी पेशंट रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये बाकी गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात फॅमिली हिस्ट्री किंवा प्रिव्हियस डिसीज आहे का, असोसिएटेड कोमॉर्बिडिटी आहेत का, आणि ड्रग ॲलर्जीची हिस्ट्री आवर्जून त्यात मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर सर, हां, स्टीव्हन जॉन्सन ड्रग ॲलर्जी मध्ये येतो का आयडिओसिंक्रेसी? स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम हे एक हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे. ते ड्रग ॲलर्जी मध्येच येतं. Autoimmune ना सर तो कोणतं? स्टीवन जॉन्स. नाही. नाही, त्याच्यात हम्म. आता असं नाही, ॲलर्जी ड्रग ॲलर्जी मध्ये आहे. तो ड्रग ॲलर्जी आहे एक प्रकारची स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम. तर त्याचे जे मॅनिफेस्टेशन आहे आता आपण त्यात डिटेलमध्ये जाणार नाही, पण वन टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे ती. म्हणजे ड्रग ॲलर्जी मध्येच येते ती स्टीव्हन जॉन्सन टाईप सिंड्रोम. बी मध्ये, टाईप बी मध्ये हा, टाईप बी. अनप्रेडिक्टेबल. टाईप बीच येणार. ड्रग ॲलर्जी हो असेल किंवा इडिओसिंक्रेटिक रिएक्शन पण टाईप बी मध्ये असेल. आपण प्रेडिक्ट नाही हो. करू शकत कोणत्या पेशंटला आहे. तर तुम्हाला हे पण माहित पाहिजे की टाईप बी मध्ये कोणते येतात. तर ड्रग ॲलर्जी, ओके, त्यानंतर तुमचं आयडिओ. इडिओसिंक्रेटिक रिएक्शन आहे, हे येस. टाईप बी मध्ये येतात. तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे ड्रग डिपेंडन्स. तर ड्रग डिपेंडन्स मध्ये मी काही डिटेल जात नाही. मी मेन्शन खूप केलेलं आहे नोट्स मध्ये याच्यामध्ये. तर ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय? तर एखादा ड्रग पेशंट परत घेत असेल आणि तो ड्रग जर युफोरिक इफेक्ट किंवा प्लेजरेबल इफेक्ट पेशंटला देत असेल तर पेशंटला एक हॅबिट बनती की ते ड्रग परत परत घ्यायची, आणि त्याला ड्रग डिपेंडन्स आपण असं म्हणतो. म्हणजे ते ड्रग जर पेशंटनी बंद केलं, बरोबर आहे, तर पेशंटला विड्रॉवल रिएक्शन येतात. जसं अल्कोहोलचा डिपेंडन्स होतो, अल्कोहोल घेत राहिलं तर बॉडीला त्याची एवढी हॅबिट बनती की विदाऊट अल्कोहोल पेशंट राहू शकत नाही. विड्रॉवल सिमटम्स येतात. तसंच ड्रगच्या बाबत आहे. जे ड्रग मूड अल्टर करतात, जे ड्रग फिलिंग चेंज करतात, युफोरिक इफेक्ट, रिक्रिएशन इफेक्ट, रियालिटी पासून दुसऱ्या विश्वात नेतात, तर अशा ड्रग बरोबर डिपेंडन्सचे चान्सेस जास्त असतात. तर त्यामुळं ड्रग देताना ती काळजी पण आपण घेतली पाहिजे की जे ड्रग आपले मूड स्विंग करणारे आहेत ते पेशंटला जास्त दिले नाही पाहिजे. जसं मॉर्फिन आहे, मॉर्फिन कोडिंग. पेशंटने घेतलं तर त्याला ती हॅबिट लागू शकते कारण तो युफोरिक ड्रग आहे. ओके. तर दोन प्रकारचे डिपेंडन्स असतात, सायकोलॉजिकल डिपेंडन्स आणि फिजिकल डिपेंडन्स. तर सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे पेशंटचं सायकोलॉजी अशी झालेली असते, पेशंटचं एक माइंडसेट असा झालेला असतो की ऑप्टिमल स्टेट ऑफ वेल बिईंग इज अचीव ओनली थ्रू द इफेक्ट ऑफ द ड्रग किंवा ऍक्शन्स ऑफ द ड्रग. त्याला सायकोलॉजिकल डिपेंडन्स असं म्हणतात. आणि फिजिकल डिपेंडन्स म्हणजे काय की ते ड्रग परत परत घेतल्यामुळं पेशंटची जी फिजिओलॉजिकल स्टेट आहे ती अल्टर झालेली असते, आणि त्यामध्ये काय होतं की ऑप्टिमल स्टेट ऑफ वेल बिईंग जे आहे किंवा पेशंट चं जी फिजिओलॉजिकल स्टेट अल्टर झाल्यामुळं, ओके, कंटिन्यू प्रेझेन्स ऑफ द ड्रग बॉडीमध्ये असणं मॅन्डेटरी होऊन जातं. आणि जर पेशंटनी ते ड्रग डिस्कंटिन्यू केलं तर
पेशंटमध्ये विड्रॉवल सिम्पटम येतं, विड्रॉवल सिम्पटम दिसतात, तर त्याला फिजिकल डिपेंडन्स असं म्हणतात. ओके, तर हे दोन प्रकार आहेत. ते तुम्हाला कोणी विचारणार नाही कोणते ड्रग फिजिकल डिपेंडन्स दाखवतात. तर ओपॉइड्स, बार्बिट्युरेट, बेन्झोडायझेपाईन्स, आपण जे इन्सोमनियासाठी जे ड्रग यूज करतो बेन्झोडायझेपाईन्स, त्याला पण डिपेंडन्स येऊ शकतो. अल्कोहोल डिपेंडन्स आहे, ओपॉइड्स मध्ये मॉर्फिन आहे. ओके, तर या ड्रगला डिपेंडन्स येऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे ड्रग विड्रॉवल रिएक्शन. आता ड्रग विड्रॉवल रिएक्शन काय आहेत? ओके, ठीक आहे. आता ड्रग विड्रॉवल रिएक्शन म्हणजे काय? ओके, एखाद्या कंडिशनसाठी आपण ड्रग यूज करत आहोत. ओके, आणि काही दिवस तो ड्रग यूज केला. ओके, आणि आपण सडनली तो ड्रग स्टॉप केला. ओके, 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 तर त्यामुळं काय होतं की ज्या क्लिनिकल कंडिशनसाठी तो ड्रग यूज करत होतो आपण, ती कंडिशन वर्सन होते. त्याला ड्रग विड्रॉवल रिएक्शन असं म्हणतात. काय पहा, सडन इंटरप्शन ऑफ सम ड्रग्स sudden interruption of some drugs may result in adverse consequences, mostly in the form of worsening of the clinical condition for which drug was being used. ज्या क्लिनिकल कंडिशन साठी ड्रग यूज केला जात होता, ती कंडिशन वर्सन होऊ शकते जर आपण ड्रग सडनली स्टॉप केला तर. फॉर एक्झाम्पल पहा बीटा ब्लॉकर्स. ओके, आपण हायपरटेन्शन साठी यूज करतो. तर बीटा ब्लॉकर्स कंटिन्यू आपण पेशंटला देत आहोत, 2-3 वर्ष पेशंट बीटा ब्लॉकर घेत आहे, आणि सडनली पेशंटनी डॉक्टरांना न सांगता ते बीटा ब्लॉकर बंद केले, तर काय होऊ शकतं त्या पेशंटमध्ये? तर पेशंटला सिव्हिअर हायपरटेन्शन होऊ शकतं. ओके, आणि इव्हन बीपी एवढा वाढतो की कधी कधी सेरेब्रल हिमोरेज पण होऊ शकतं. तर बीटा ब्लॉकर्स आपण कशासाठी देतो? हायपरटेन्शन कंट्रोल करायला. बीपी चांगला अँटी कंट्रोल आहे, हायपरटेन्सिव्ह. अँटी हायपरटेन्सिव्ह. आणि कंटिन्यू यूज केल्यानंतर सडनली जर स्टॉप केला, तर ज्या गोष्टीसाठी बीटा ब्लॉकर देतो आहोत ती कंडिशन वर्सन होऊ शकते. म्हणजेच त्या पेशंटला सिव्हिअर हायपरटेन्शन होऊ शकतं. म्हणून बीटा ब्लॉकरवर जर पेशंट असेल कंटिन्यू लॉंग टर्म, तर पेशंटला काय ऍडवाइस करायला पाहिजे तुम्ही, की हे बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप करू नका. लक्षात आलं? ओके, Yes. सिमिलर आहे. बीटा ब्लॉकर जर अंजायनाच्या पेशंट मध्ये यूज करत असू, अंजायनाचा अटॅक प्रिव्हेंट होत आहे आणि सडनली स्टॉप केला, तर पेशंटला अंजायनाचे अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतात. तर त्याला ड्रग विड्रॉवल रिएक्शन असं म्हणतात. सडनली ड्रग स्टॉप केल्यामुळं त्या रिएक्शन होतात. आता कॉर्टिकोस्टेरॉइड जर आपण 3-4 आठवडे यूज केलं, ओके, तर आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे ती माहिती आहे तुम्हाला? कॉर्टिकोस्टेरॉइड समजा 4 वीक तुम्ही यूज केलं, ओके, आणि आता तुम्हाला स्टॉप करायचंय कॉर्टिकोस्टेरॉइड. Tapering dose. यस, व्हेरी गुड. टॅपरिंग डोस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का टॅपरिंगची गरज आहे? ओके, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर ज्यावेळेस आपण कॉर्टिकोस्टेरॉइड पेशंटला देतो, म्हणजे पेशंटला आपण बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड देतोय. कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये काय असतं? ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड. ओके, म्हणजे जे हे जे हार्मोन्स आहेत, ओके, ते आपल्या शरीरात तयार होतात का? होतात. कुठं तयार होतात? कोणतं साईट आहे कॉर्टिकोस्टेरॉइडच्या सिंथेसिसची? ॲड्रिनल ग्लँड, किडनीच्या वर Adrenal gland. ॲड्रिनल कॉर्टेक्स, कॉर्टेक्स. ते कॉर्टिकोस्टेरॉइड तयार करत असतात. बरोबर आहे? येस. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड तयार नॉर्मली आपल्या बॉडीत होतं. ओके, आता बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यामुळे ब्लडमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल वाढणार आहे. बट बरं का, रेडीमेड कॉर्टिकोस्टेरॉइड आले. Increase. तर बॉडी काय करतं? अरे आपल्याकडं आता बॉडी विचार काय करते की ब्लडमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. मग बॉडी काय करतं की जी कॉर्टिकोस्टेरॉइडची सिंथेसिस आहे आपल्या बॉडीतली ती कमी करतं. ओके, तर HP ऍक्सिस जो आहे तो कॉर्टिकोस्टेरॉइडच्या सिंथेसिस साठी महत्वाचा आहे. हायपोथॅलॅमस प्युटिटरी ऍड्रिनल ऍक्सिस. हायपोथॅलॅमस प्युटिटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं. ओके,
ओके. पिट्युटरी मग हं. HPA. ऍड- ओके. त्यानंतर हं. ऍड्रिनल ग्लॅन्डला adrenal हा. gland. तर यामध्ये HP ऍक्सिस सप्रेस होतो कॉर्टिकोस्टेरॉइड आपण बाहेरून दिल्याने, आणि HP ऍक्सिस सप्रेस होऊन आपल्या बॉडीतली कॉर्टिकोस्टेरॉइडची सिंथेसिस कमी होऊन जाते, कारण बॉडीला बाहेरचं कॉर्टिकोस्टेरॉइड भेटतंय. बरोबर आहे. आता 3-4 Ready-made. आठवडे रेडीमेड 3-4 आठवडे यूज केल्यानंतर आपण सडनली स्टॉप केल्यानंतर काय होतं की HP ऍक्सिस सप्रेस झालेला आहे, बॉडी कॉर्टिकोस्टेरॉइड बनवते का नाही, आणि आपण सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप केलं तर पेशंट अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी मध्ये जातो. बॉडीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची प्रचंड कमतरता येते. ओके. कारण HP ऍक्सिस काय आहे, सप्रेस झालेला आहे. सप्रेस. मग आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड महत्वाचे आहेत हार्मोन्स, ते तयार नाही झाले तर कॉर्टिकोस्टेरॉइडची इन्सफिशियन्सी येते, आणि ती लगेच येते म्हणून त्याला अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणतात. कॉर्टिकोस्टेरॉइड ॲड्रिनल ग्लॅन्ड पासून बनतात म्हणून त्याला नाव दिले अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी. आता कॉर्टिकोस्टेरॉइडचा हा ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही 3-4 आठवडे कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यानंतर सडनली स्टॉप केले तर येणारच आहे. मग तो येऊ नये म्हणून काय करायचं, तो येऊ नये म्हणून आपल्याला टॅपरिंग डोस करायचं असतं. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइडचा डोस, कॉर्टिकोस्टेरॉइड कमी स्टॉप करताना डोस ग्रॅज्युअली कमी करणं गरजेचं आहे. ओके. आणि जो डोस यूज करतोय त्याच्यापेक्षा थोडा कमी डोस 1 आठवडा द्या, परत अजून डोस कमी करून अजून 1 आठवडे द्या, अजून डोस कमी करा, अजून 1 आठवडे द्या. तर त्याला आपण टॅपरिंग ऑफ द डोस असं म्हणतो. हळूहळू डोस कमी करा 1-1 आठवडानी, आणि त्यानंतर मग कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करा. सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करायचं नाही. नाही. तर अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे का होती ती. त्याचप्रमाणे हायपरटेन्शन मध्ये रिबाउंड हायपरटेन्शन बीटा ब्लॉकर स्टॉप केल्यामुळे होऊ शकतं. तसंच क्लोनिडीन पण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, तो जरी सडनली स्टॉप केला तर रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतं. बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप केलं तर अंजायनाच्या पेशंटमध्ये जर आपण यूज करत असू तर त्यामध्ये बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप केला तर अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. काही पेशंटला MIचा अटॅक पण येऊ शकतो. म्हणून थोडक्यात काय, पेशंट बीटा ब्लॉकरवर असेल तर पेशंटला आपण ऍडवाइस करायचं की हे ड्रग सडनली स्टॉप करायचं नाही. त्याचप्रमाणे अँटीइपिलिप्टिक ड्रग जसं फिनिटॉइन आहे, सोडियम व्हॅल्प्रोएट आहे, ते जर सडनली स्टॉप केले तर सीझरचे अटॅक्स पण वाढतात. म्हणजे ज्या कंडिशनसाठी आपण ते ड्रग देतोय ती कंडिशन वर्सन होते जर आपण ड्रग सडनली स्टॉप केलं. लक्षात आलं. तर ते तुमच्याशी मी डिस्कस केले. तर 3-4 एक्झाम्पल ड्रग विड्रॉवल रिएक्शन मध्ये मी तुमच्याशी डिस्कस केले. लक्षात आलं तुमच्या? Yes, sir. ओके. आता म्युटाजेनिसिटी आणि कार्सिनोजेनिसिटी काय आहे. म्युटाजेनिसिटी आणि कार्सिनोजेनिसिटी काय आहे की इट रेफर्स टू द कॅपॅसिटी ऑफ द ड्रग टू कॉज जेनेटिक डिफेक्ट, म्युटाजेनिसिटी म्हणजे, आणि कार्सिनोजेनिसिटी म्हणजे इट रेफर्स टू द कॅपॅसिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस कॅन्सर. म्हणजे काही ड्रग असे आहेत की ते जेनेटिक डिफेक्ट प्रोड्यूस करतात, आणि त्याला आपण काय म्हणतो, म्युटाजेनिसिटी. त्या ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनला काय म्हणतो, म्युटाजेनिसिटी. तर म्युटाजेनिसिटी इज रिलेटेड विथ जेनेटिक डिफेक्ट. ओके. if there are some drugs which also responsible for cancer. ओके. त्याला आपण म्हणतो कार्सिनोजेनेसिटी. काही ड्रगला ती प्रॉपर्टी असते, कॅन्सर इंड्यूस करतात. ओके. कार्सिनोजेनेसिटी. सो म्युटाजेनिसिटी म्हणजे इट रेफर्स टू द कॅपॅसिटी ऑफ द ड्रग टू कॉज जेनेटिक डिफेक्ट. कार्सिनोजेनिसिटी म्हणजे इट रेफर्स टू द कॅपॅसिटी ऑफ ए ड्रग टू प्रोड्यूस कॅन्सर. ओके. तर त्यामध्ये इस्ट्रोजन आहे, रेडिओ आयसोटोप आहे, काही अँटी कॅन्सर ड्रगही जेनेटिक डिफेक्ट किंवा कॅन्सर प्रोड्यूस करू शकतात. ओके. तर हे झालं म्युटाजेनिसिटी आणि कार्सिनोजेनिसिटी. 2 मार्कला तुम्हाला टेरेटोजेनिसिटी एक विचारू शकतात आणि गिव्ह टू अँड टेरेटोजेनिक ड्रग. तर तुम्हाला सर्वांना माहित असेल टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय. ओके. व्हॉट इज टेरेटोजेनिसिटी? It refers to the capacity of the drug to produce fetal abnormalities when we administer the drug to the pregnant mother. जर आपण प्रेग्नंट मदरला ड्रग दिलं, ओके, आणि त्या ड्रगने
फिटल ॲबनॉर्मॅलिटीज जर प्रोड्यूस झाल्या तर त्याला आपण टेराटोजेनिसिटी असं म्हणतो. ओके, तर डेफिनेशन लक्षात राहील तुमच्या टेराटोजेनिसिटी. Yes, It sir. refers to the Yes, sir. capacity of the drug to cause fetal abnormalities when administered to the pregnant mother. Okay. Okay. Do you know when the concept of teratogenicity came into existence? कधी हा टेराटोजेनिसिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात आला? त्यानंतर जास्त त्याच्याविषयी कन्सर्न तर ते ऑस्ट्रेलियाचं काहीतरी एक्झाम्पल दिलं होतं तुम्ही. ते ऑस्ट्रेलियाचं जे आहे ते बायो अवेलेबिलिटीचं होतं, फिनिटॉइनचं जे टॉक्झिसिटी होती. हे टेरोटोजेनिसिटीसाठी काय होतं की 1960 किंवा 70च्या 60-70च्या दशकामध्ये एक ड्रग आपण त्या काळामध्ये, ओके, त्या काळामध्ये प्रेग्नंट लेडीमध्ये यूज केलं गेलं होतं, ऑफ लेबल यूज केलं गेलं होतं. त्या ड्रगचं नाव होतं थॅलिडोमाइड. ओके, थॅलिडोमाइड नावाचा ड्रग 1960-70च्या दशकात यूज केला होता. कशासाठी यूज केला होता? मॉर्निंग सिकनेससाठी. मॉर्निंग प्रेग्नन्सीमध्ये सिकनेस जी सांगितलं होतं सर, हे पण हो एक्झाम्पल तुम्ही. सांगितलंय मी त्यावेळेस सांगितलं होतं. ओके, आणि काय झालं की त्यानंतर मॉर्निंग सिकनेससाठी ऑफ लेबल यूज केला गेला होता. म्हणजे त्याचं काही असं इंडिकेशन नव्हतं. एखाद्या काही डॉक्टर म्हणजे काही फिजिशियनला दिसून आलं की हा मॉर्निंग सिकनेस मध्ये थॅलिडोमाइड चांगला आहे, चला द्या. मग त्यांनी खूप साऱ्या फिमेल्सला थॅलिडोमाइड मॉर्निंग सिकनेसला दिलं होतं. नंतर असं दिसून आलं की त्यापैकी खूप सारे फिमेल्सचे जे बच्चू होते त्यामध्ये सील लाईक लिम दिसून आले. सील लाईक लिम म्हणजे त्यांच्या लिमचं बच्चूच्या लिमची डेव्हलपमेंटच झालेली म्युटेशन. नव्हते. बरोबर आहे. म्हणजे लिम सील लाईक लिम, त्याला आपण सील लाईक लिम म्हणतो. त्यालाच दुसऱ्या भाषांमध्ये फोकोमेलिया असं पण म्हणतात. म्हणजे दुसरा एक वर्ड आहे त्याला भाषा म्हणण्यापेक्षा, फोकोमेलिया. तर तो ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आला. मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन केल्यावर लक्षात आलं की थॅलिडोमाइड मुळे झालं. बरोबर आहे. तर थॅलिडोमाइड डिझास्टर त्यावेळेस आला आणि थाउजंड्स ऑफ द बेबी जे बॉर्न झाले त्यामध्ये थाउजंड्स ऑफ द बेबी बॉर्न विथ सील लाईक लिम. ओके, तर त्यानंतर टेराटोजेनिसिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. तर थोडक्यात आता इथं तुम्हाला लक्षात ठेवा, थॉलिडोमाइड नावाचा ड्रग कोणत्या टेराटोजेनिक ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतो? फोकोमेलिया. काय? फोकोमेलिया. हुकुमेली. त्याला सील लाईक लिम्स असंही म्हणतात, सील लाईक लिम्स. ठीक आहे. तर तुम्हाला मी प्लॅसेंटल बॅरियर शिकवताना सांगितलेलं आहे की इनकम्प्लीट बॅरियर आहे. ऑलमोस्ट कोणताही ड्रग ब्लड प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करू शकतो. बरोबर आहे. थॅलिडोमाइड डिझास्टर मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ओके, फोकोमेलिया किंवा सील लाईक लिम्स त्याने दिसून आलेत. ओके, आता प्रेग्नन्सीमध्ये ड्रग 3 स्टेजला ऍक्ट होऊ शकतो. ठीक आहे. कन्सेप्शन पासून 17 दिवसांपर्यंत ड्रगने जर इफेक्ट केला, ओके, म्हणजे ड्युरिंग फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशनच्या जी प्रोसेस आहे पहिले 17 दिवसात कन्सेप्शन पासून, त्यावेळेस जर फिटसवर इफेक्ट झाला तर एखाद्या वेळेस प्रेग्नन्सी जी आहे ती फेल होते. म्हणजे कन्सिव्ह झाल्यानंतर ती इम्प्लांटेशन व्यवस्थित होत नाही आणि कंटिन्यू नाही होत प्रेग्नन्सी, फेल्युअर ऑफ प्रेग्नन्सी. आणि कधी कधी ते नोटीस पण होत नाही. त्यानंतर 18 ते 55 दिवसांचा जो पिरियड आहे जेस्टेशनचा, जिथं ऑर्गन्स डेव्हलपमेंट होते ऑर्गॅनोजेनेसिसचा, त्या तो पिरियड सर्वात म्हणजे काय म्हणतं की व्हल्नेरेबल पिरियड असतो आणि डिफॉर्मिटीज त्या पिरियडमध्ये प्रोड्यूस होऊ शकतात जर जे न्यू फिटस आहे, फिटस त्या ड्रगला एक्सपोज झाला, टेराटोजेनिक ड्रगला, तर डिफॉर्मिटीज प्रोड्यूस होऊ शकतात. आणि कन्सेप्शन नंतर किंवा जस्ट 56 डेज ऑनवर्ड जेस्टेशन असेल, 56 दिवसानंतर, आणि त्यानंतर प्रेग्नन्सीच्या 56 दिवसानंतर म्हणू शकतो सोप्या भाषेत, त्यानंतर टेराटोजेनिक ड्रगचा एक्सपोजर फिटसला झाला तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अफेक्ट होते. डेव्हलपमेंटल अँड फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी दिसून येऊ शकतात. तर ड्रग कॅन अफेक्ट फिटस ॲट 3 स्टेज. ड्युरिंग फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन तर फेल्युअर ऑफ प्रेग्नन्सी होती. ऑर्गॅनोजेनेसिस पिरियड 18 ते 55 डेज ऑफ जेस्टेशन, तिथं मोस्ट ऑफ द ज्या डिफॉर्मिटीज आहेत त्या प्रोड्यूस होतात.
आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट फेजमध्ये जर अफेक्ट झालं म्हणजे 56 डेज नंतर प्रेग्नन्सीच्या, तर डेव्हलपमेंटल अँड फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटीज दिसून येऊ शकतात. तर काही टेराटोजेनिक ड्रगचे नावं मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तुम्हाला माहिती आहे काही टेराटोजेनिक ड्रग्स? सर थॅलिडोमाइड, डॉक्झीसायक्लिन. थॅलिडोमाइड मी तुम्हाला सांगितलं, फोकोमेलिया. टेट्रासायक्लिन. व्हेरी गुड. डॉक्झी सर. टेट्रासायक्लिन, तेच डॉक्झी किंवा टेट्रासायक्लिन, हे टेट्रासायक्लिन ग्रुपचं आहे, टेट्रासायक्लिन आहे. ओके, टेट्रासायक्लिन आहे. गुड. त्यानंतर अजून म्हणजे थॅलिडोमाइड एक आहे, फोकोमेलिया होतं. ओके, थॅलिडोमाइड तुम्हाला डॉक्झी. कोणतं? डॉक्झीसायक्लिन. हा, डॉक्झी म्हणजे टेट्रासायक्लिन ग्रुप मध्येच टेट्रासायक्लिन एकच ग्रुप. डॉक्झीसायक्लिन येतं, मिनोसायक्लिन येतं, टेट्रासायक्लिन आहे. ओके, तर थॅलिडोमाइड एक ड्रग आहे. ओके, टेट्रासायक्लिन म्हणजे तुम्हाला 3-4 ड्रग माहित पाहिजे. बरोबर आहे, एमसीक्यू ला पण येऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर अँटी इपिलेप्टिक ड्रग पण खूप सारे टेरेटोजेनिक ड्रग आहेत. फिनिटॉइन टेरेटोजेनिक आहे, फिनिटॉइन. सोडियम व्हॅल्प्रोएट टेरेटोजेनिक आहे. बरोबर आहे, ते तुम्हाला माहित पाहिजे. इथोसक्सिमाइड आहे. त्याचप्रमाणे अँटीकोएग्युलंट मध्ये हिपॅरिन आहे का वारफेरिन आहे? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं वारफेरिन. वारफेरिन इज टेरेटोजेनिक. बरोबर आहे. तर काही नावं तुमच्याशी मी डिस्कस केलेले आहे. ओके, तर थॅलिडोमाइड काय करतं? फोकोमेलिया करतं. ओके, मिथोट्रेक्झेट नावाचा ड्रग क्लेफलिलेट अँड हायड्रोसिफॅलस करतं. आता हे सगळे डिटेलमध्ये लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. एक्झाम्पल जरी लक्षात राहिले तर मोर दॅन इनफ आहे. टेट्रासायक्लिन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. डिफॉर्म Found is टीथ. discoloration of the teeth. ओके, डिस्कलर अँड डिफॉर्म टीथ. रिटार्डेड बोन ग्रोथ पण होते. फिनिटॉइनने क्लेप लिप, क्लेप पॅलेट किंवा मायक्रोसिफॅली होते. सोडियम व्हॅल्प्रोएटने न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतं. हा पण एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सोडियम व्हॅल्प्रोएट न्यूरल ट्यूब डिफेक्ट. लिथियम जर दिला तर फिटल गॉयटर होतं. एसी इनहिबिटर्स जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, ते प्रेग्नन्सीमध्ये आपण यूज केले नाही पाहिजे. एसी इनहिबिटर, ARB, कारण ते टेरेटोजेनिक ड्रग आहे, फिटोपॅथिक ड्रग आहे. एसी इनहिबिटर, ARB, त्याने हायपोप्लेसिया ऑफ द ऑर्गन्स इस्पेशली लंग्स अँड किडनी होतं. ओके, इंडोमिथॅसिन, त्याने प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरिओसस होतं. ओके, तर हे काही एक्झाम्पल आहे. त्यात सुरुवातीला आधीच्या त्रिपाठीमध्ये टेराटोजेनिक ड्रग्स कॅटेगरीज दिलत्या A, B, C, D आणि एक्स. तर A, B, C, D आणि एक्स मध्ये हायली टेराटोजेनिक ग्रुप कोणता? तर कॅटेगरी एक्स ड्रग जे असतात ते हायली टेराटोजेनिक असतात. त्यात पहा, इस्ट्रोजन आहे, त्यानंतर थॅलिडोमाइड आहे, आर्गोमेट्रिन आहे, आयसोट्रेटिनॉइन आहे. हे हायली टेराटोजेनिक ड्रग आहे, कॅटेगरी एक्स टेराटोजेनिक. इस्ट्रोजन, थॅलिडोमाइड, अर्गोमेट्रिन आणि आयसोट्रेटिनॉइन. ठीक आहे. ओके, तर ह्या कॅटेगरी एक्स ड्रग आहे. तर ठीक आहे, अजून आपल्याकडे 5-10 मिनिटच आहे. तर थोडा पार्ट बाकी आहे. अँटी इपिलेप्टिक ड्रग विषयी थोडंफार मला डिस्कस करायचं आहे आणि फोटोसेन्सिटिव्हिटी लास्टच वाटतं हे. ओके, ठीक आहे, तर करूया आपण. 10 मिनिटं आहे तर आपला टॉपिक कम्प्लीट होईल. ओके, आता इपिलेप्सी मध्ये तुम्हाला मी डिस्कस करणार आहे की फिनिटॉइन. आता थोडक्यात काय, टेराटोजेनिक ड्रग जे आहे ते प्रेग्नन्सी मध्ये यूज करायला पाहिजे का नाही? नाही. नाही. हायली टेराटोजेनिक, ते टेराटोजेनिक ड्रग्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी. परंतु काही टेराटोजेनिक ड्रग जे आता त्यामध्ये ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे? A, B, C, D आणि एक्स. एक्स कॅटेगरीचा असेल तर यू हॅव टू अवॉइड दॅट ड्रग इन प्रेग्नन्सी. बरोबर आहे, ऍब्सोल्यूट ऍब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेटेड. कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पण आता काय आहे की काही ड्रग असे आहेत, फॉर एक्झाम्पल इपिलेप्सीच्या पेशंटला आपण फिनिटॉइन, सोडियम व्हॅल्प्रोएट हे ड्रग देतो, ते टेराटोजेनिक आहेत. मग प्रेग्नन्सीमध्ये ते यूज करायला नाही पाहिजे. परंतु काय होतं की जर प्रेग्नन्सीमध्ये टेरे अँटीइपिलेप्टिक ड्रग आपण यूज केले नाही, बरोबर आहे, अँटीइपिलेप्टिक ड्रग प्रेग्नन्सीमध्ये यूज केले नाही, तर प्रेग्नन्सीमध्ये इपिलेप्सीचे अटॅक येऊ शकतात. आणि ते अटॅक आल्यानंतर फिटल सर्क्युलेशन अफेक्ट होऊ शकतो आणि फिटल कॉम्प्लिकेशन जास्त येऊ शकतात. तर त्यामुळं काय सांगितलेलं आहे की
जे फिनिटॉइन आहे किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट आहे ते अँटी इपिलेप्टिक ड्रग आपण फिमेल पेशंट प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला दुसरा पर्याय नसेल, ओके, तर आपण देऊ शकतो. पण त्याच्याबरोबर फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन के द्यायचं. काय द्यायचं? फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन के. तर ते आपण अँटी इपिलेप्टिक मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. काय रिझन आहे? तर फॉलिक ऍसिड तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ऍसिड सेकंड म्हणजे आपण सेकंड ट्रायमिस्टरला, फर्स्ट ट्रायमेटर. ओके, त्यात आपण फॉलिक ऍसिड देतो. तर फॉलिक ऍसिड फर्स्ट ट्रायमिस्टरला ना, फर्स्ट ट्रायमिस्टरला, तर फर्स्ट फॉलिक ऍसिड ट्रायमेस्टरला देतो फर्स्ट सर. ट्रायमिस्टरला देतो. तर काय रोल आहे फॉलिक ऍसिड देण्यामागचा? तर फॉलिक, न्यूरल ट्यूबचं यस, न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. डेव्हलपमेंट हा, मग हे प्रेग्नन्सीमध्ये न्यूरल ट्यूबचं डेव्हलपमेंट व्यवस्थित होण्यासाठी आपण असे फॉलिक ऍसिड पेशंटला फर्स्ट ट्रायमिस्टरला घ्यायला सांगतो. तर अँटीइपिलेप्टिक ड्रग जरी टेरटोजेनिक ड्रग असले तर काही वेळेस आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये यूज करणं गरजेचं पडतं. त्यावेळेस टेरटोजेनिक पोटेन्शियल असेल तर त्या ड्रग बरोबर आपल्याला काय द्यायला पाहिजे? फॉलिक ऍसिड. ते न्यूरल ट्यूब डिफेक्ट होऊ देणार नाही. आणि व्हिटॅमिन के आपण देतो. व्हिटॅमिन के देतो. तर ह्या अँटीइपिलेप्टिक ड्रगमुळं ब्लिडिंगची पण रिस्क असते, ते व्हिटॅमिन के ने कमी होते. तर हा पॉइंट नाही लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, टेरेटोजेनिसिटी म्हणजे काय आणि दोन एक्झाम्पल टेरेटोजेनिक ड्रगचे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लास्ट जे आहे फोटोसेन्सिटिव्हिटी. ओके, फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? की ही क्युटेनस रिॲक्शन आहे. ओके, ड्यू टू ड्रग इंड्यूस सेन्सिटायझेशन ऑफ स्किन टू अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. यामध्ये फोटोटॉक्सिक किंवा फोटो ॲलर्जिक असे दोन टाईप आहे. फोटोटॉक्सिक मध्ये काय होतं की ड्रग किंवा त्याचे मेटाबोलाइट स्किन मध्ये अक्युमुलेट होतात. ते अल्ट्राव्हायलेट बी लाईट ऍब्सॉर्ब करतात आणि फोटोकेमिकल रिॲक्शन घडून येते. त्यानंतर फोटोबायोलॉजिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे लोकल टिश्यू डॅमेज होतो. सनबर्न लाईक रिॲक्शन त्या ड्रगमुळे दिसून येतात. त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे मॅनिफेस्टेशन मध्ये इरायथिमा, ब्लिस्टर फॉर्मेशन, हायपर पिगमेंटेशन आहे. ओके, तर अल्ट्राव्हायलेट बी जे आहे ते फोटोटॉक्सिक रिॲक्शन प्रोड्यूस करू शकतात. तर हे फोटोटॉक्सिक रिॲक्शन फोटो ॲलर्जिक पेक्षा जास्त कॉमन आहे. टेट्रासाइक्लिन, सल्फोनामाइड, डॅप्सोन हे ड्रग फोटो टॉक्सिक रिॲक्शन प्रोड्यूस करतात. फोटो ॲलर्जिक म्हणजे काय? यामध्ये ड्रग किंवा त्याचा जो मेटाबोलाइट असतो तो सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स इंड्यूस करतो स्किन मध्ये. आणि ऑन एक्सपोजर टू लाईट ऑफ हायर वेवलेंथ, लॉंगर वेवलेंथ, अल्ट्राव्हायलेटेड लाईटला जेव्हा एक्सपोज होतं त्यावेळेस पॅप्युलर और एक्झिमॅटस कॉन्टॅक्ट डर्माटायटिस पेशंटला दिसून येते. तर फोटो ॲलर्जिक रिॲक्शन ह्या सल्फोनामाइड किंवा सल्फोनिल्युरिया ड्रगमुळं दिसून येतात. तर हे झालं फोटो ॲलर्जिक रिॲक्शन. तर फोटो ॲलर्जिक आणि फोटोटॉक्सिक आणि फोटो ॲलर्जिक रिॲक्शन ह्या फोटो सेन्सिटिव्हिटी ऍडवर्स इफेक्ट मध्ये येतात. तर फोटो सेन्सिटिव्हिटी ऍडवर्स इफेक्ट मध्ये काय होतं की इट इज ए क्युटॅनस रिॲक्शन ड्यू टू ड्रग इंड्यूस सेन्सिटायझेशन ऑफ द स्किन टू अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. तर ड्रग इंड्यूस सेन्सिटायझेशन ऑफ द स्किन टू अल्ट्राव्हायलेट रेडिएशन होतं. हे जे मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस केलंय हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. फक्त व्हॉट इज photosensitivity reaction? It is a cutaneous reaction due to drug-induced sensitization of the skin to ultraviolet radiation. Cutaneous reaction आहे आणि ड्रग इंड्यूस स्किनचं सेन्सिटायझेशन होतं अल्ट्राव्हायलेट रेडिएशनला. ओके, ओके, ड्रग इंड्यूस सेन्सिटायझेशन ऑफ द स्किन टू अल्ट्राव्हायलेट रेडिएशन. देर आर दो टाइप्स, फोटो टॉक्सिक आणि फोटो ॲलर्जिक. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवू नका. तर आपण 12 रिॲक्शन डिस्कस केलेला आहे. तुम्हाला फार्मेकोव्हिजिलन्स माहिती आहे का? फार्मेकोव्हिजिलन्स. नो सर. ओके, तर फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे मॉनिटरिंग ऑफ ॲडवर्स ड्रग रिॲक्शन.
It is the science deals with detection, assessment, understanding, and prevention of adverse drug reaction. DAUP. Okay, it is the science related with detection, assessment, understanding, and prevention of adverse drug reaction. तर खूप सारे सेंटर्स आहे फार्मेकोव्हिजिलन्स सेंटर. तिथं जर तुम्हाला ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन पेशंट मध्ये दिसून आली तर तुम्ही त्या सेंटरला रिपोर्ट करू शकता. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल ते फार्मेकोव्हिजिलन्स आपल्या कॉलेजला पण ते सेंटर आहे, ते कसं वर्क होतं ते मी एखाद्या लेक्चरला तुम्हाला सांगेल. तर याच्यामध्ये तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे काय, त्याचे टाइप्स, टाईप ए आणि टाईप बी चा डिफरन्स आणि N6 ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन तुम्हाला आल्या माहित पाहिजे विथ एक्झाम्पल. डिटेलमध्ये आपल्याला त्याची गरज नाहीये. ओके, डेफिनेशन त्या ADR ची आणि त्याचे 1 ते 2 एक्झाम्पल. ओके, चालेल. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. ओके